इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन फिजिक्स मधला अत्यंत सोपा, सरळ आणि सुंदर टॉपिक, जिथे खूप कमी फॉर्म्युलेज आहेत, कॉम्प्लेक्स न्यूमरिकल नाही आणि लॉजिकनी पटपट प्रश्न सुटतात. खूप सारी प्रॅक्टिस करू आणि हा चॅप्टर संपवून टाकू. पहिल्या लेक्चरला आपण काय शिकणार सर? पहिल्या लेक्चरला आपण शिकणार मॅग्नेटिक फ्लक्स आणि लेन्झेस लॉ. तुला मॅग्नेटिक फ्लक्स माहिती आहे काय असतो? इलेक्ट्रिक फ्लक्स शिकला ना, बस इलेक्ट्रिक फील्डच्या ऐवजी तू मॅग्नेटिक फील्ड टाकून दे, बस तेवढंच आहे. नंतर लेन्झेस लॉ, एकदम सुंदर लॉ आहे हा, है ना. त्याच्यावरचे प्रश्न एकदम लॉजिकल आहे, मजा येणार आहे सॉल्व्ह करायला. चालू करू आपण. एकदा तुम्हाला सांगतो की या चॅप्टरमध्ये सर नक्की काय शिकतो आपण. चॅप्टरचं नाव काय बेटा? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आपल्याला इलेक्ट्रिक इफेक्ट मिळतो. कुणामुळे मिळतो सर? मॅग्नेटिझममुळे. इलेक्ट्रिक इफेक्ट मिळाला मॅग्नेटिझममुळे, त्यालाच आपण म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आलं लक्षात? ओके सर. बघा, तुम्ही मागच्या चॅप्टरमध्ये एक गोष्ट शिकलात. काय शिकलो सर आम्ही मागच्या चॅप्टरमध्ये? मागच्या चॅप्टरमध्ये हे शिकला की सर एखादी वायर आहे, वायरमधून जर करंट आय गेला, आय जर वायरमधून करंट गेला, तर ती वायर काही डिस्टन्स दूर एक मॅग्नेटिक फील्ड तयार करते आतमध्ये. अरे करेल की नाही? आणि ही मॅग्नेटिक फील्ड किती तयार करते याचा फॉर्म्युला कोणी दिला सर? तर तो फॉर्म्युला दिला बेटा बायोट-सेवर्ट लॉ. आठवतोय का तुला? हो सर. याचा अर्थ मला इतकं कळालं. काय कळालं सर? की करंट पासून मॅग्नेटिक फील्ड तयार करता येते, म्हणजे इलेक्ट्रिक इफेक्ट पासून मॅग्नेटिक इफेक्ट तयार करता येतो. पण रिव्हर्स ट्रू आहे का? मला मॅग्नेटिझम पासून करंट तयार करता येईल का? आणि जर तसं झालं तर आपले इलेक्ट्रिसिटीचे प्रश्न संपून जातील किंवा खूप चांगल्या प्रमाणात ते सॉल्व्ह होतील, सोपं होईल. असंच एक्झॅक्टली या दोन शास्त्रज्ञांनी करून दाखवलं. इकडचे आहेत मायकल फॅरेडे आणि इकडचे आहे लेन्झेस. आपण सुरुवातीला यांच्याबद्दल शिकणार, नंतर फॅरेडेंबद्दल शिकणार. यांनी एक एक्सपेरिमेंट केलं. त्या एक्सपेरिमेंटमध्ये मॅग्नेटिक फील्ड पासून करंट तयार करता येतो हे त्यांनी दाखवून दिलं. पूर्वी जे आहे ना ते डायरेक्ट करंट वापरायचे, म्हणजे साध्या बॅटऱ्या होत्या आपल्या, तर त्या डायरेक्ट करंटवाल्या बॅटऱ्या होत्या. आता आपल्याकडे अल्टरनेटिंग करंट आहे आणि तोच अल्टरनेटिंग करंट तुझ्या घरात आहे. तुझे आता बघत असशील है ना, जे मोबाईलवर बघतोय, लॅपटॉपवर बघतोय, जिथे काय बघतोय, फॅन चालू आहे, ट्यूब चालू आहे, हे सगळं अल्टरनेटिंग करंट आहे बेटा. आलं लक्षात? त्याचबरोबर जी रेल्वे चालते, ज्या इलेक्ट्रिसिटीवर चालते, तो पण हा अल्टरनेटिंग करंट आहे. आता बॅटरीची गरज नाहीये, डायरेक्ट करंटची गरज नाहीये, तर ट्रान्सफॉर्मर वापरून इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्यानंतर ट्रान्सफॉर्मर थ्रू, वायर्स थ्रू जेव्हा ट्रान्सफर करतो आपण, त्या आरामात आपलं काम होऊन जातं. हे यांच्यामुळे शक्य झालं. सर काय एक्सपेरिमेंट येते? काही नाही, एकदम सोपं आहे. मी एकदम इंट्रोडक्शन देतो, मग हळूहळू शिकू आपण. त्यांनी काय केलं बघा, एक ॲममीटर घेतलं, ॲममीटरला अशी वायर लावली आणि हा एक काय सर, हा मेटल कंडक्टर आहे बेटा. इथे काहीतरी मेटल आहे, मेटलचं असं एक कॉईल आहे आणि त्याच्यावरती आपण काय केलं, वायर वाउंड केली. मेटलिक सिलेंडर पकड आणि त्याच्यावरती अशी वायर वाउंड केली. आता यांनी काय केलं की एक मॅग्नेट घेतला. मॅग्नेट, तो मॅग्नेट आधी रेस्टवर होता सर, आधी रेस्टवर होता आणि मग ॲममीटरचं रिडिंग काय होतं? 0 होतं. रेस्टवर होता मॅग्नेट, ॲममीटरचं रिडिंग 0 होतं, नो करंट. आता आपल्याला काय वाटेल की सर बॅटरी लावली नाहीये तर मॅग्नेट हलवा किंवा काही करा, करंट किती असायला पाहिजे? नेहमी 0 असायला पाहिजे. पण असं नाही झालं. जेव्हा यांनी मॅग्नेट हलवलं बेटा, जेव्हा मॅग्नेट जवळ नेलं ना, तर तेव्हा इथे डिफ्लेक्शन झालं, म्हणजे करंट उत्पन्न झाला. याचा अर्थ मॅग्नेटची मुवमेंट म्हणजे मॅग्नेटिक फील्ड किंवा अजून चांगल्या भाषेत म्हटलं फ्लक्स चेंज केल्यानंतर करंट तयार होतो. यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. एकदा थोडक्यात डेफिनेशन वाचू, मग आपण नंतर एकदम डिटेलमध्ये कव्हर करणार, काळजी करू नको. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इज अ प्रोसेस वेअर चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स जो चेंज होतो, क्रिएट्स अन इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. जेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तेव्हा व्होल्टेज इंड्यूस झालं, व्होल्टेज, ठीक आहे, इन अ कंडक्टर विच जनरेट अन इलेक्ट्रिक करंट. फ्लक्स चेंज झाला, व्होल्टेज इंड्यूस झालं, व्होल्टेजमुळे काय आलं सर? करंट आला. याला काय म्हणायचं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ठीक आहे, चला आता आपल्याला आधी बेसिक शिकावं लागेल. सगळ्यात पहिले मॅग्नेटिक फ्लक्स काय असतो सर? मॅग्नेटिक फ्लक्स हे तुम्हाला माहिती आहे, आपण पटपट रिवाइज करून टाकू. इथे प्रश्नांकडे जास्त लक्ष देऊ आपण. तर मॅग्नेटिक फ्लक्सचा फॉर्म्युला, मॅग्नेटिक फ्लक्सचं डेफिनेशन सगळं शिकू आपण. तो सगळ्यात पहिला पॉईंट काय फ्लक्सचा है ना? फ्लक्स काय डिनोट करतो? तर इट डिनोट्स नंबर ऑफ फील्ड लाइन्स कटिंग परपेंडिक्युलर टू गिवन सरफेस. बरोबर आहे का? किती फील्ड लाइन्स पास होत आहेत
परपेंडिक्युलरली एखाद्या गिवन सरफेसला त्यालाच आपण फ्लक्स म्हणतो. आणि हा कुठला फ्लक्स आहे सर? हा मॅग्नेटिक फ्लक्स आहे. बरोबर. त्याचबरोबर आपण सगळं करू, फक्त पटपट डेफिनेशन लिहून घेऊ जे जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यात. त्याचबरोबर फ्लक्स बेटा स्केलर क्वांटिटी का वेक्टर क्वांटिटी? सर तर ती स्केलर क्वांटिटी आहे. मॅग्नेटिक फ्लक्स जी आहे ना ती स्केलर क्वांटिटी आहे. ठीक आहे सर. मॅग्नेटिक फ्लक्सचा काहीतरी फॉर्म्युला असेल? निश्चित फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? तर सगळ्यात पहिले फ्लक्सचे दोन फॉर्म्युले आहेत. एक फाय इज इक्वल टू मी लिहू शकतो बी वेक्टर डॉट ए वेक्टर. डॉट प्रोडक्ट असतो. कोणाचा डॉट प्रोडक्ट आहे सर? मॅग्नेटिक फील्ड आणि एरियाचा. याला तू लिहू शकतो, काय लिहितो आपण याला? बी ए कॉस थिटा. हे सगळं माहिती तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये शिकलोय तेच. बी ए कॉस थिटा यालाच आपण हे कधी वापरतो सर? आपण हे तेव्हा वापरतो बेटा जेव्हा युनिफॉर्म फील्ड असली तेव्हा. युनिफॉर्म फील्डचा अर्थ काय सर? मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट पाहिजे. आणि सर जर युनिफॉर्म नसेल तर काय करता तुम्ही? तर युनिफॉर्म जर नसेल तर फाय साठी अजून एक फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे सर? तो इंटिग्रेशन ऑफ. आपण युनिफॉर्म एखादी गोष्ट नसेल तर मॅग्नेटिक फील्ड आणि एरिया वेक्टरचं इंटिग्रेशन करतो क्लोज लूप मध्ये. ठीक आहे. हे कधी वापरायचं सर? तर हे तेव्हा वापरशील जेव्हा बी इज नॉट युनिफॉर्म. सर हे सगळं माहिती आहे आम्हाला? हा मला माहिती आहे, पण पटपट लिहून घेऊ आपण म्हणजे काही पॉईंट मिस नाही होणार आपला. त्याच्यानंतर युनिट्स काय काय असतील सांगा बरं? युनिट्स तर बघ एसआय युनिट साठी मला सांग तू मॅग्नेटिझम इंटू एरिया करायचं आपल्याला. मॅग्नेटिझमचं काय युनिट असतं सर? मॅग्नेटिक फील्डचं असतं टेस्ला. ठीक आहे. आणि एरियाचं काय असतं सर? मीटर स्क्वेअर. म्हणजे याचं युनिट काय होईल बेटा? याचं युनिट होईल टेस्ला मीटर स्क्वेअर. यालाच आपण म्हणतो काय म्हणायचं याला? वेबर. मॅक्स वेबर नाव आहे सायंटिस्टचं, त्यांच्या नावावर आहे बेटा. यालाच आपण काय म्हणायचं? वेबर. सीजीएस युनिट पण असेल सर? हा सीजीएस युनिट पण आहे. सीजीएस युनिट कसं येईल? तर सीजीएस युनिट साठी काय येईल बेटा? तर मॅग्नेटिक फील्ड टेस्ला आहे, तर टेस्लाच्या ऐवजी मॅग्नेटिक फील्ड काय यायला पाहिजे सर? ते यायला पाहिजे गॉस. गॉस आठवतो का तुम्हाला? मॅग्नेटिक फील्ड मध्ये लास्ट चॅप्टर मध्ये शिकलाय तुम्ही मुव्हिंग चार्जेस मध्ये. गॉस. आणि मीटर स्क्वेअरच्या ऐवजी काय येईल सर? सेंटीमीटर स्क्वेअर. गॉस सेंटीमीटर स्क्वेअर हे सीजीएस युनिट झालं. आणि एक कन्व्हर्जन फॅक्टर तुम्हाला माहिती पाहिजे. अच्छा यालाच काय म्हणतो सर आपण? याला मॅक्सवेल म्हणतो बेटा. मॅक्सवेल. सीजीएस युनिटचं नाव काय सर? मॅक्सवेल, ज्याला आपण म्हणतो गॉस सेंटीमीटर स्क्वेअर. आणि एसआय युनिटचं नाव काय? टेस्ला मीटर स्क्वेअर, ज्याला आपण म्हणतो बेटा वेबर. ओके. आता एक रिलेशन माहिती पाहिजे तुम्हाला. काय माहिती पाहिजे सर? की एक वेबर जो आहे तो किती असतो सर? तर तो असतो बेटा 10⁸ मॅक्सवेल. हे सोपं आहे, हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. याच्यात काही मला सांगण्यासारखं नाहीये, तुम्हाला माहिती आहे. हे 10⁻⁴ येतं. सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴ इकडे मीटरच्या टर्म मध्ये, किंवा इथं मीटर इथं करून घ्या तुम्ही. मीटर म्हणजे काय येणार आहे सर? 10⁻⁴ सेंटीमीटर स्क्वेअर. बरोबर. आणि एक टेस्ला म्हणजे किती असतो? 10⁻⁴ गॉस. म्हणजे 10⁴ आणि 10⁴ 10⁸ येऊन दे. हे सगळं बच्चों का खेळ आहे सर, हे आम्हाला पता आहे ना? ओके. मग तुला काय नाही माहिती बेटा? सांगतो तुला काय नाही माहिती. पटपट आपण रिवाइज करून घेऊ. आता मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे ना. इथे अजिबात चुका होता कामा नये. सगळ्यात पहिले माझ्याकडे असा एरिया आहे बेटा, है ना. हा सर्क्युलर शेपचा एरिया आहे. आणि सर मॅग्नेटिक फील्ड लाईन काढून दाखवतात बघा. अशा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहे सपोज. ओके. सगळ्यात पहिले मला बी ए कॉस थिटा काढायला थिटा कोणाकोणामधला आहे ते मला माहिती करून घ्यावं लागेल. कोणाकोणामधला असतो थिटा सांग बरं? तुला माहिती का एक नॉर्मल वेक्टर असते? अरे एक नॉर्मल वेक्टर असते की नाही? हो सर. ती कशी असते बेटा? ही नॉर्मल वेक्टर आहे. एरियाच्या नॉर्मल, एरियाच्या परपेंडिक्युलर दिशेला असणारी जो वेक्टर आहे त्याला कुठला वेक्टर म्हणायचं सर? हा एरिया वेक्टर आहे बेटा, है ना. हा एरिया वेक्टर आहे, याला मी एन कॅप म्हणतो. एरियाचा वेक्टर, एरिया वेक्टर. शाबास. ओके सर. आणि मॅग्नेटिक फील्ड कुठे आपली? तर ही मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड आणि एरिया वेक्टर मधला जो अँगल आहे, है ना. एरिया वेक्टरला आपण एरो देऊन देऊ म्हणजे तुला कन्फ्युजन नको. हा जो अँगल आहे बेटा, हा थिटा, हा तोच अँगल आहे जो आपण वापरतो बी ए कॉस थिटा मध्ये. आलं लक्षात? तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायची? जर कोणी तुला विचारलं की सर
प्लेनमध्ये आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये किती अँगल आहे? हा अँगल जो आपण घेतो बघा, मॅग्नेटिक फील्डमध्ये आणि प्लेनमध्ये, हे प्लेन दिसतंय का तुला? हे सर्क्युलर प्लेन आहे आणि ही मॅग्नेटिक फील्ड आहे. तर हा अँगल किती आहे? हा जर मी थीटा पकडला बघ, हा असा हा वाला जो थीटा पकडला तर हा किती झाला सर? 90 मायनस थीटा. आता मी काही गोष्टी लिहितो बघा, एकदम व्यवस्थित, तिथं गडबड करायला नको तुम्ही. थीटा कोणा मधला अँगल आहे सर? अँगल बिटवीन एरिया वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. आणि सर 90 मायनस थीटा कोणामधला अँगल आहे? पाठ करायची गरज नाही, फक्त बघून घ्या तुम्ही. 90 मायनस थीटा हा जो अँगल आहे तो कोणामधला अँगल आहे सर? अँगल बिटवीन प्लेन ऑफ लूप अँड बी वेक्टर. या सर्क्युलर लूपचं जे प्लेन आहे आणि मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यामधला अँगल आहे. ओके सर, ओके. याच्यानंतर जेव्हा एखादं लूप जे ना बेटा, जेव्हा एखादं लूप आहे सर, आणि आता त्या लूपच्या प्लेनच्या आतमध्ये, काय बोलले सर तुम्ही? परत एकदा, या लूपच्या प्लेनच्या आतमध्ये जर किंवा या प्लेनमध्ये जर मॅग्नेटिक फील्ड असेल तर फ्लक्स किती असतो? बघा, ही मॅग्नेटिक फील्ड आहे बेटा, ही मॅग्नेटिक फील्ड आहे, या प्लेनच्या अलॉंग आहे मॅग्नेटिक फील्ड. आलं लक्षात? याचा नॉर्मल कसा येईल सांग बरं? याचा नॉर्मल जर बघायला गेला तू तर हा नॉर्मल येईल, बरोबर आहे. हा जर नॉर्मल आला, अँगल किती झाला हा सर? हा अँगल झाला 90 डिग्री. एरिया वेक्टर आणि फील्ड मधला अँगल किती आहे? 90 डिग्री. म्हणजे इथे फ्लक्स किती येणार आहे? फ्लक्स येईल सर BA cos 90. म्हणजे किती आलं सर? हे 0. जर तू डायरेक्ट डेफिनेशननी पण गेला तरी तेच येणार आहे. काय सर डायरेक्ट डेफिनेशन? नंबर ऑफ फील्ड लाईन्स पासिंग परपेंडिक्युलर टू द प्लेन. एक तरी लाईन दिसते का तुला जे प्लेनच्या परपेंडिक्युलर आहे? नाहीये सर. मग काय ते? प्लेनच्या अलॉंग आहे. आलं लक्षात? ओके सर. त्याच पद्धतीने बेटा, त्याच पद्धतीने मी असंही करू शकतो. कसं करू शकतो? बघा, आता आपण फील्ड लाईन कशा घेऊ शकतो सर? फील्ड लाईन तुम्ही घ्या अशा. आता या सगळ्याच्या सगळ्या फील्ड लाईन कशा दिसत आहेत तुला सर? सगळ्याच्या सगळ्या फील्ड लाईन ज्या आहेत ना त्या प्लेनच्या परपेंडिक्युलर आहे. कोणाच्या परपेंडिक्युलर आहे? प्लेनच्या परपेंडिक्युलर आहे. शाबास. आणि एरिया वेक्टरचा काय असायला पाहिजे सर? पॅरलल. हे बघ, हा झाला एरिया वेक्टर. ओके, तर हा एरिया वेक्टर आहे बेटा, हा तुमचा एरिया वेक्टर आहे. ही मॅग्नेटिक फील्ड आणि हा सर एरिया वेक्टर. यांच्यामधला अँगल किती दिसतोय तुला? तर सर अँगल दिसतोय इथे थीटा किती बेटा? 0 डिग्री. इथे थीटा किती होता सर? 90 डिग्री. ठीक आहे. मग इथे फ्लक्स किती येऊ? फ्लक्स येईल BA cos 0 किंवा BA. छोट्या मोठ्या गोष्टी आहे पण लँग्वेज मध्ये आपण फसतो. आता डायरेक्ट मी प्रश्नांना सुरुवात करणार आहे. एवढं बास झालं बेटा तुला, फ्लक्सला इतकं बास झालं. आता सगळ्यात पहिला प्रश्न काय म्हणतोय बघा. अ सर्क्युलर डिस्क ऑफ रेडियस 0.2 मीटर. रेडियस किती? 0.2 मीटर इज प्लेस्ड इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. फील्डची व्हॅल्यू दिली आहे वेबर पर मीटर स्क्वेअर. मॅग्नेटिक फील्डचं युनिट आहे ना बघा. फ्लक्स इज इक्वल टू असतो बेटा मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया. हा मीटर स्क्वेअर आहे सर, आणि हा कशात आहे? फ्लक्स वेबर मध्ये. तर मॅग्नेटिक फील्डचं असं पण युनिट येतं. काय युनिट येतं? वेबर पर मीटर स्क्वेअर है ना. टेस्ला किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर दोन्ही चालतं. त्याने काय इन अ सच वे दॅट इट्स ऍक्सिस मेक, काय म्हणताय बघा, इट्स ऍक्सिस मेक्स अन अँगल 60 डिग्री विथ मॅग्नेटिक फील्ड है ना. मॅग्नेटिक फील्ड बरोबर किती अँगल आहे सर? हा 60 डिग्रीचा अँगल आहे. तर ऍक्सिस म्हणजे काय म्हणायचं त्यांना? थोडं नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले आपण एक डायग्राम काढू म्हणजे कन्फ्युजनचा स्कोप नको. बघा, हे तुमच्याकडे बेटा एखादा सर्क्युलर लूप आहे. ठीक आहे. त्याची ऍक्सिस कशी काढणार? मी काढतो थांबा. याचा एरिया वेक्टर हा झाला. हा एरिया वेक्टर आहे सर, चला मानलं. एरिया वेक्टर पण हाच आहे आणि ऍक्सिस पण हीच आहे. हीच ऍक्सिस आहे, बरोबर आहे ना. जर असा लूप आहे तर ही ऍक्सिस असेल, बरोबर आहे. आता ते काय म्हणतायत ते की 60 डिग्री विथ द फील्ड है ना. इथं विथ मॅग्नेटिक फील्ड पाहिजे, विथ बी वेक्टर. म्हणजे फील्ड लाईन्स अशा असतील, ठीक आहे ना. या अशा फील्ड लाईन्स असतील काहीतरी. आणि सर हा अँगल किती आहे? मग हा अँगल जो आहे फील्ड आणि याच्यामधला तो अँगल आहे सर 60 डिग्री. काही प्रॉब्लेम आहे का सर? नो प्रॉब्लेम ॲट ऑल. याचा अर्थ बेटा इथे फ्लक्स किती येणार आहे? फ्लक्स तो येणार आहे सर BA cos 60. ठीक आहे. BA cos 60 म्हणजे काय लिहू शकतो मी? बी ची व्हॅल्यू दिली का मला? बी दिलाय, किती दिलाय सर? 1/π. एरिया बघा, रेडियस दिलाय त्याचा पाय इंटू आर चा स्क्वेअर. आर चा स्क्वेअर म्हणजे 0.2 चा स्क्वेअर. cos 60 ची व्हॅल्यू किती येईल सर? 1/2 येईल.
याला कॅल्क्युलेट करा, किती येतं, पाय पाय कॅन्सल झालं, इज इक्वल टू किती आलं सर, हे पाय इंटू पाय तर कॅन्सल झालं, याचा अर्थ हे आलं बेटा 0.04 डिवायडेड बाय 2 म्हणजे 0.02 वेबर. AIPMT ला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघ. पुढच्या प्रश्नामध्ये म्हणतायत अ रेक्टँग्युलर लूप ऑफ एरिया 10 मीटर स्क्वेअर इज प्लेस्ड परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड. परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्डचा अर्थ कळतो का तुला? बघ, हा माझ्याकडे बेटा एरिया वेक्टर आहे. ठीक आहे, हे बघ, हा एरिया आहे आपल्याकडे. या एरियाच्या परपेंडिक्युलर आहे मॅग्नेटिक फील्ड. कशाचा परपेंडिक्युलर सर? एरियाच्या परपेंडिक्युलर. हा झाला एरिया तुझा. याच्या परपेंडिक्युलर म्हणजे कशा येतील फील्ड? अशा फील्ड लाईन्स येतील बघ, अशा फील्ड लाईन्स येतील माझ्या. मग सर जर तुम्ही असं म्हणताय तर याचा अर्थ असा झाला की ही मॅग्नेटिक फील्ड लाईन झाली आणि याचा एरिया वेक्टर कसा येईल? एरिया वेक्टर असा यायला पाहिजे एरियाच्या परपेंडिक्युलरला. आलं का लक्षात? प्लेनच्या परपेंडिक्युलर आहे, प्लेनच्या परपेंडिक्युलर आहे मॅग्नेटिक फील्ड. याचा अर्थ एरिया वेक्टरच्या पॅरलल आहे. अरे हो की नाही? हो सर, एरिया वेक्टरच्या पॅरलल आहे. मग आता काही उरलं नाही बेटा, आता उरलं नाही सर. इथं थीटाची व्हॅल्यू किती? इथे 0 आहे. मग इथं तू फ्लक्स आरामात कॅल्क्युलेट करू शकतो. फाय इज इक्वल टू काय येईल सर? BA cos 0. ठीक आहे, मग मॅग्नेटिक फील्ड दिली का तुला? मॅग्नेटिक फील्ड दिली असेल बघ, 0.5 इंटू एरिया किती सर? 10 इज इक्वल टू 5 आणि याचं काय येणार आहे? वेबर है ना, वेबर याचं येईल युनिट. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न. अ सर्क्युलर लूप ऑफ रेडियस 5 मीटर. चांगले प्रश्न पण येतील, पण आपण हळू सुरू करतोय है ना. पहिलाच जर बॉल बेटा यॉर्कर किंवा बाउन्सर झाला ना तर तुला जड जाणार आहे. पुढे खूप चांगले चांगले प्रश्न आहेत. अ सर्क्युलर लूप ऑफ रेडियस 5 मीटर इज प्लेस सच दॅट इट्स प्लेन मेक्स अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द मॅग्नेटिक फील्ड. हेच तुला कळालं पाहिजे मी काय म्हणतो. बघा नीट लक्ष द्या. कोण कसा अँगल क्रिएट करते, लँग्वेज मध्ये खूप खेळतायत ते काय म्हणतायत बघा. ते म्हणतायत जी मॅग्नेटिक फील्ड आहे माझ्याकडे, ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत ना, ते कोणाबरोबर अँगल क्रिएट करतायत? प्लेन बरोबर की नॉर्मल बरोबर? एरिया बरोबर की प्लेन बरोबर? एरिया वेगळा. एरिया बरोबर म्हटलं तर हा एरिया आहे बेटा, हा एरिया आहे बघ, हा तुझा एरिया वेक्टर आहे ना. एरिया वेक्टर म्हटलं तर हा अँगल घेशील एरिया आणि मॅग्नेटिक फील्ड मधला. पण ते म्हणतायत प्लेन बरोबर करतायत, प्लेन बरोबर. प्लेन बरोबर कुठला अँगल असतो सर? ही प्लेन आहे ना, हे प्लेन आहे, हे प्लेन आहे. म्हणजे हे झालं प्लेनला मार्क करणार आहे. ही लाईन प्लेनच्या अलॉंग आहे. प्लेन मधला आणि मॅग्नेटिक फील्ड मधला अँगल किती आहे सर? 30 डिग्रीचा अँगल आहे. पण मला सांग थीटा कुठला होता? मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं आपण थीटा कोणाकोणामध्ये घेत असतो सर? आपण घेत असतो एरिया वेक्टर मध्ये आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये. तर तो अँगल किती आहे? तर तो अँगल आहे बेटा किती येणार आहे? हा 60 डिग्री. हो की नाही? 90 मायनस थीटा आणि थीटा. तर काय दिलंय हे तुला माहिती पाहिजे. मग आता काही नाही, आता या प्रश्नामध्ये काही दम नाहीये. तुला जर फ्लक्स विचारलं तर मी डायरेक्ट लिहू शकतो. काय लिहू शकता सर? BA cos 60 है ना. मग याला करू शकतो तू. बी ची व्हॅल्यू दिलेली, किती दिली? बी दिलाय सर 20 इंटू एरिया लिही बेटा, पाय इंटू आरचा स्क्वेअर. आरचा स्क्वेअर येईल 25 इंटू cos 60 म्हणजे 1/2. हे कॅल्क्युलेट करून टाका, येऊन जाईल. हे किती येईल? 20/2 10, 250 पाय, 250 पाय आणि युनिट येणार आहे सर वेबर. झालं, काहीच नाही याच्यात. हा बघा, हा एक प्रश्न चांगला आहे. काय प्रश्न काय सर? अ मॅग्नेटिक फील्ड इन अ सर्टन रिजन इज गिवन बाय. आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये मॅग्नेटिक फील्ड दिली, वेक्टर फॉर्म मध्ये. काळजी करायचं नाही, डॉट प्रोडक्ट आहे तसंही. द मॅग्नेटिक फ्लक्स पासेस थ्रू द लूप ऑफ एरिया 5 सेंटीमीटर प्लेस्ड फ्लॅट ऑन XY प्लेन इज. नीट लक्ष द्या आता. XY प्लेन मध्ये तो ठेवलाय. XY प्लेनचा अर्थ कळतो का तुला? हे बघ, हा आहे बेटा, हा तुझा एरिया, हा XY प्लेन आहे सर. हे X ऍक्सिस आहे आणि हे काय? Y ऍक्सिस आहे. मला सांग याचा एरिया वेक्टर कसा येईल सर? याचा एरिया वेक्टर असा येईल. एरिया वेक्टर कसा येईल? असा येईल, म्हणजे असा येईल बेटा. बरोबर आहे का सर? येस सर. K कॅपच्या अलॉंग तुझा एरिया वेक्टर राहील. हा जो N कॅप आहे ना बेटा, तो K कॅपच्या अलॉंग राहणार आहे. याच्यात काही डाऊट आहे का सर? काही डाऊट नाहीये. याचा अर्थ तू एरिया वेक्टरला कसं लिहू शकतो? एरिया वेक्टरला सर मी लिहू शकते. कसं लिहिशील बेटा तू? एरिया वेक्टरला कसं लिहिशील? 5 इंटू 10 ची पॉवर -4. -4 का बरं सर? मीटर स्क्वेअर मध्ये. आणि K कॅप. K कॅप का बरं केलं सर? कारण अलॉंग Z ऍक्सिस आहे. आलं लक्षात? हा XY प्लेन मध्ये ठेवला होता म्हणून. जर सर YZ प्लेन मध्ये ठेवला असता तर, YZ प्लेन मध्ये असा ठेवला असता तर, YZ प्लेन मध्ये, तर एरिया कुठं आला असता? एरिया वेक्टर कसा आला असता? अलॉंग X ऍक्सिस.
बरोबर आहे का, अलॉंग एक्स ॲक्सिस. आलं लक्षात. सर पण आता तुम्ही के कॅपच्या अलॉंग का बरं घेतला, होऊ शकतं मायनस के कॅपच्या अलॉंग आहे. तर काही दिलं नसेल तर के कॅप घे बेटा, है ना, जास्त डोकं लावायचं नाही. दिलं नसेल तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायच्या, आय जे के जे काही आहे. आता काही करायचं नाहीये, प्रश्न झालेला आहे सॉल्व. आता मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू, मी डायरेक्ट लिहितो. काय लिहिता सर, बी वेक्टर डॉट ए वेक्टर लिहू शकतो, 100% लिहू शकतो, काही विषय नाही. मग फ्लक्स इज इक्वल टू काय येणार आहे सर, या दोघांचं डॉट प्रोडक्ट करायला आधी हे करा, 40 आहे मायनस 15K, ठीक आहे, आणि इंटू 10⁻⁻⁴ डॉट डॉट काय सर इथे 5 × 10⁻⁻⁴. काही नाही, सोपं एकदम. फक्त के वाले कंपोनंट जिवंत राहतील, बाकी सगळं मरून जाईल. बरोबर आहे ना, के डॉट के येईल फक्त, बाकी आय डॉट के 0 असत असेल. किती येणार हे, 15 × 5 = 75, -75 -75 × 10⁻⁻⁻, मायनस किती येईल हे 8 येईल, है ना, -8 येईल. आता थोडंसं जर तुम्ही बघितलं तर फाय किती यायला पाहिजे बेटा, त्यांनी काय दिलंय सर, नॅनो वेबर मध्ये दिलंय, म्हणजे 10⁻⁻⁹ 10⁻⁻⁹ म्हणजे असं लिहिता येईल मला, -750 × 10⁻⁹ वेबर. अरे लिहिता येईल का, बेसिक गणित येतं ना तुला. हो सर, मग याचा आन्सर काय पाहिजे, बी आन्सर पाहिजे. हा एक चांगला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे सर, आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स कॅल्क्युलेट करायचा आहे या स्क्वेअर लूप मधून. बघा, अ लॉंग स्ट्रेट वायर कॅरिंग करंट आय, या वायरनी करंट आय कॅरी केलाय, या वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड आहे की नाही. हो सर आहे. कशी आहे मॅग्नेटिक फील्ड, आतमधल्या डायरेक्शनला आहे ना. जर तू राईट हँड रूल लावला तर आतमधल्या डायरेक्शनला येईल, म्हणजे अशी मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन तर बदले ना, मात्र मॅग्नेटिक फील्डचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे सर इथं, मला सांगा. इथं मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय, वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड असते सर, काय असते, μ0I/2πd. डी काय असतो, डी म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतो. हा इनफायनाइट वायरमुळे फॉर्म्युला आहे. बरोबर, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट मध्ये तुम्ही शिकलात. आता बघा, हा एरिया काय कॉन्स्टंट डिस्टन्सवर आहे का, बिलकुल नाही. हा या पॉईंटचा डिस्टन्स वेगळा आहे, या पॉईंटचा वेगळा आहे सर, या पॉईंटचा वेगळा आहे, या पॉईंटचा वेगळा आहे, या पॉईंटचा वेगळा आहे. याचा अर्थ सर ही नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असेल आणि जर फ्लक्स काढायचा असेल तर एकच पर्याय आहे. तो काय पर्याय सर, तर तुम्ही इंटिग्रेशनचा वापर करा. फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ बी डॉट डी ए. तर मला छोटासा एरिया कापावा लागेल, है ना, कारण तुम्हाला डीए पाहिजे. आपल्याला छोट्या छोट्या एरियामध्ये काम करावं लागेल. छोट्या एरियासाठी मी मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट पकडू शकतो. बघा, मी म्हटलं छोटासा एरिया घेऊ आपण. हा छोटासा एरिया स्ट्रिप कापली मी एक, ठीक आहे. या स्ट्रिपचा एरिया आपण बघू काय, सध्या याची लेंथ मी घेतली dx. आणि ही स्ट्रिप कुठून घेता सर, तुम्ही कुठून पण घेऊ शकता. मी म्हटलं वायर पासून घेतली बेटा, वायर पासून x डिस्टन्सवर एक dx लेनचा तुकडा घेतला आपण, रेक्टँग्युलर तुकडा. याचा छोटासा एरिया किती असेल सर, छोटासा एरिया किती असेल, याची ब्रेड्थ काय बेटा, हे किती आहे, हे एल आहे, कारण हा स्क्वेअर लूप आहे. एल डी एक्स येणार आहे. मग सर हे आलं एल डी एक्स, शाबास. मला सांग थीटा किती आहे, मॅग्नेटिक फील्डमध्ये आणि एरियामध्ये अँगल किती आहे सर, तो अँगल आहे 0 डिग्री. का बरं, कारण मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये चालली आहे, तो एरिया आतमध्ये घेऊ शकतो. बाहेर घेतला तरी काही विषय नाही, 180 डिग्री येणार आहे, ते सेमच राहील मॅग्नेट्यूडमध्ये. थीटा 0 आहे बेटा. मी डायरेक्ट लिहितो, नीट लक्ष द्या. काय लिहितो शकता सर तुम्ही, आता मी लिहितो बेटा, पाय इज इक्वल टू, मी लिहितो इंटिग्रेशन ऑफ बी डी ए, कारण कॉस थीटाचा काही संबंध नाही, इथं 0 आहे, कॉस 0 1 असतो. मग इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, आता इथं बी काय असेल सर, μ0I/2πx. बरोबर आहे का, हो की नाही, येस सर. 2πx आणि इकडे एरिया काय, एरिया आहे सर LDX. लिमिट काय असणार आहे, कुठून तर कुठं चेंज करतोय आपण एक्स. हा स्क्वेअर लूप कुठून आहे बघा, हा स्क्वेअर लूप कुठून आहे सर, स्क्वेअर लूप ए पासून आहे, एवढ्यापासून आहे, आणि कुठपर्यंत जातो आपण, इथपर्यंत. म्हणजे ए पासून तर हा किती आहे सर, हा डिस्टन्स किती इथून, ए प्लस एल. म्हणजे इथं मी लिहितो ए पासून तर जा सर तुम्ही ए प्लस एल ला. मग काय बेटा, किती सोपं झालंय. कॉन्स्टंट टर्म बाहेर काढून टाक. कॉन्स्टंट काय येणार आहे सर इथून, μ0I/L/2π, हे कॉन्स्टंट घे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे येईल इंटिग्रेशन ऑफ ए पासून तर ए प्लस एल dx/x. याचं इंटिग्रेशन तुला माहिती लॉग असतं. मी लिमिट टाकून डायरेक्ट आन्सर टाकतो. आता काय येणार सर, μ0I
एल अपॉन 2 पाय लॉग ऑफ अप्पर लिमिट काय येणार आहे, अप्पर लिमिट येईल सर ए प्लस एल मायनस लोअर लिमिट काय येणार आहे सर लॉग ऑफ ए. लॉग ए मायनस लॉग बी किती असतो सर, लॉग ए मायनस लॉग बी असेल काय असेल, तो असेल म्यू नॉट आय एल अपॉन 2 पाय लॉग ऑफ डिव्हिजन करायचं बेटा ए प्लस एल अपॉन ए. हे आलं उत्तर आणि बेस असेल इथे ई. ही झाली फ्लक्सची व्हॅल्यू. हा एक इंटिग्रेशनचा प्रश्न आहे. अरे सोपा आहे का, सोपा आहे, अवघड नाही. ठीक आहे, हा प्रश्न कर. आता पुन्हा मला काय फाइंड करायचं सर, मला परत फाइंड करायचं बेटा मॅग्नेटिक फ्लक्स. ही वायर आहे, वायर आणि त्याच्या भोवती असा एक सर्क्युलर लूप आहे, असा सर्क्युलर लूप आहे त्या वायरच्या परपेंडिक्युलर. इथे फ्लक्स किती येणार आहे, फ्लक्स किती लिहिते, फ्लक्स 0 येईल. का बरं 0 येईल सर, का बरं 0 येईल, यायला पाहिजे. मला सांग या वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड कशी, वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड अशी असेल बघ सर्क्युलर, अशी मॅग्नेटिक फील्ड असेल की नाही, असायला पाहिजे सर. आणि जर तू याचा एरिया वेक्टर बघायला गेला बेटा, कोणाचा एरिया वेक्टर, या लूपचा, तर तो असा वरती येईल. हा झाला एरिया वेक्टर. सांग मला एरिया वेक्टर मध्ये आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये किती अँगल आहे सर, हा सरळ दिसतोय अँगल आहे 90 डिग्री. मॅग्नेटिक फील्ड ह्या त्या सर्क्युलर लूपच्या प्लेन मध्ये आहे, बरोबर आहे का. आणि सर्क्युलर लूपचा परपेंडिक्युलर कोण असतो, एरिया वेक्टर. म्हणजे अँगल किती झाला सर 90 डिग्री. एकदा अँगल जर 90 झाला तर आन्सर काय येतं फ्लक्स, तुला माहिती आहे सर आन्सर किती आला पाहिजे 0. आलं का. त्याच्यानंतर इथे सांग, हा पण एक मजेदार प्रश्न आहे. स्क्वेअर लूप दिले आपल्याला बघ, काय दिलंय सर स्क्वेअर लूप. स्क्वेअर लूपच्या सेंटरला हे ए साइड आहे, करंट आय पकड, सेंटरला एक आपल्याकडे छोटासा सर्कल आहे, ठीक आहे ना, सर्क्युलर लूप आहे. आणि त्याचं जे रेडियस आहे तू ती रेडियस पकडू शकतो. काय पकडू सर, रेडियस. रेडियस तुला जी आवडेल ती पकड बेटा, मी रेडियस पकडतो आर. ठीक आहे, त्यांनी दिलंय की ही जी साइड आहे ना स्क्वेअरची ती अत्यंत मोठी आहे. कोणापेक्षा मोठी आहे सर, याच्या रेडियस पेक्षा. याचा अर्थ असा अर्थ होतो की तुम्ही याला निग्लेक्ट करू शकता याच्या साईजला, आणि तुम्हाला सेंटरला जरी मॅग्नेटिक फील्ड काढता आली तर इंटू एरिया केलं तर विषय संपून जाईल. कळतंय का मी काय म्हणतोय. एक काम करा, सेंटरला मॅग्नेटिक फील्ड काढा. आता हे तुम्ही मागच्या चॅप्टरला केलंय म्हणून हे सारखं सांगणार नाही मी तुम्हाला. वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड काढता येते का, नसेल काढता येत तर व्हिडिओ आपला बघून घ्या, मॅग्नेटिझम मध्ये बघून घ्या, आपण असे भरपूर क्वेश्चन केलेत. आणि येत असेल तर काही विषय नाही. हा अँगल किती आहे 45. हा अँगल किती आहे सर 45. ठीक, ओके सर. बेटा हा परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, हा डिस्टन्स, हा जर डिस्टन्स बघितला, हा डिस्टन्स किती आहे सर, तो a/2 असेल. काहीच डाऊट नको याच्यात. आणि सगळ्यांची फील्ड कशी जर तुम्ही बघायला गेलं तर बाहेर आहे. राईट हँड रूल लाव, बाहेर 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 आणि बाहेर, बरोबर आहे. ओके सर. म्हणजे मी असं म्हणतो की मॅग्नेटिक फील्ड जी असेल, नेट मॅग्नेटिक फील्ड सेंटरला, बरं का, सेंटर तर किती असेल सर, तर ती असेल बेटा 4 × B. बी म्हणजे एका वायरमुळे असलेली मॅग्नेटिक फील्ड. आलं लक्षात. एका वायरमुळे असलेली मॅग्नेटिक फील्ड किती येणार आहे, ती येणार सर म्यू नॉट आय अपॉन 4πd. 4πd च्या जागी a/2 टाक, साइन 45 प्लस साइन 45, साइन अल्फा प्लस साइन बीटा, बरोबर आहे का. झालं का. ओके सर. त्याच्यानंतर तुला पाहिजे काय, हा तो बी झाला. तर आता फ्लक्स किती येणार आहे कॅल्क्युलेट करून घेशील स्वतः. फ्लक्स येणार आहे सर बी नेट इंटू किती येईल बेटा, त्याचा एरिया आहे सर πr². अँगल बिंगलची गरज आहे का, नाही. का, कारण याचा अँगल किती येणार आहे 0 डिग्री येणार आहे. अरे एरिया वेक्टर पण बाहेर आहे, मॅग्नेटिक फील्ड पण काय सर, मॅग्नेटिक फील्ड काय बेटा बाहेर आहे, म्हणजे इथं मी θ0 लिहितो. लेंझेस लॉ, ज्यासाठी सर मी लेक्चर उघडलो तिथं तुम्ही शिकवलंच नाही, तुम्ही मॅग्नेटिक फ्लक्स शिकवत बसले. मग आता शिक लेंझेस लॉ. लेंझेस लॉ म्हणजे काय ना बघ, एकदम सोपं सरळ आहे बेटा. तुझ्या घरी तुला सकाळी 5 वाजता उठायला लावलं अभ्यासाला, तू उठशील का, बिलकुल उठणार नाही. अच्छा, हॉस्टेलला उठशील का, बिलकुल उठणार नाही सर. अच्छा, उठल्यानंतर लगेच आंघोळीला जाशील का, टाइमपास करशील, इन्स्टा बघत बसशील, व्हॉट्सअप बघत बसशील, सर मी टाइमपास करेल सर. व्हेरी गुड, ओके. अच्छा, आणि जर सरांनी सांगितलं क्लासमध्ये इकडं तिकडं बघू नको, इकडं तिकडं बघू नको, इकडे लक्ष दे, नोट्स काढ,
ऐकशील का? ऐकणार तर नाही सर, किंवा ऐकेल पण ना सर मनातून इच्छा होणार नाही बघा. याचा अर्थ तुला तुला कुठलाही प्रकारचा बदल आवडत नाही. आवडतो का बदल? सर नाही. माझं आयुष्य मी माझं जसं राहील तसं राहील. ठीक आहे. आणि जर कोणी बदल करायचा प्रयत्न केला तर ते कोण आहे ते मॅटर करत नाही, तो कुठला ना कुठला विरोध करतो. हा, मग तू शाब्दिक विरोध करशील, मनातून विरोध करशील, काही करशील, पण काहीतरी तुझा प्रयत्न असतो. तसंच कुठला पण एक मॅग्नेटिक लूप आहे, कुठला पण मॅग्नेटिक लूप आहे ना सर, तो आयुष्यात एकच काम करतो. हा सर्क्युलर लूप आहे बेटा, त्याच्यातून करंट चाललाय. ओके सर, किंवा करंट जरी नसेल, करंट नसेल मी म्हणतो, फक्त मॅग्नेटिक फील्ड येते. आता या सर्क्युलर लूपमध्ये मॅग्नेटिक फील्ड अशी आतमध्ये कुठली तरी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे. जर ही मॅग्नेटिक फ्लक्स, फील्ड नाही म्हणत मी, ते फ्लक्स म्हणतो, ॲप्रोप्रिएट शब्द. जर कोणी फ्लक्स चेंज करायचा प्रयत्न केला, फ्लक्स जर चेंज करायचा प्रयत्न केला तर त्याला फ्लक्स चेंज केलेला आवडत नाही. जसं तुला तुझी सवय प्रिय आहे ना बेटा, तुला तुझं आयुष्य प्रिय आहे ना, तसं यांना काय प्रिय आहे सर? फ्लक्स प्रिय आहे. आणि जर फ्लक्स चेंज केला तर आवडत नाही. मग आवडत नाही तर काय होतं सर? तर आवडत नाही तर बेटा हा ईएमएफ इंड्यूस करतो. का बरं करतो सांगेल. ईएमएफ म्हणजे काय असतं सर? व्होल्टेज असतं. आणि सर व्होल्टेज इंड्यूस करून काय होतं सर? करंट इंड्यूस होतो. आणि हा करंट आहे ना त्या चेंजला मारतो. काय करतो? त्या चेंजला मारतो. सांगतो कसं काय. जसं मी म्हटलं बेटा, मी इथं फ्लक्स वाढवला, फ्लक्स वाढवला म्हणजे फ्लक्स चेंज केला है ना, त्याची सवय चेंज करायचा प्रयत्न केला, अभ्यासाला बसायला सांगितलं. फ्लक्स वाढवणं म्हणजे काय? आतमधली जी मॅग्नेटिक फील्ड आहे ना ती वाढवली. मग आता जर आतमधली मॅग्नेटिक फील्ड वाढवली तर आधी तर ईएमएफ इंड्यूस होणार, कारण की फ्लक्स चेंज झाला. बरोबर. ईएमएफ झाला सर म्हणजे व्होल्टेज, म्हणजे आता करंट इंड्यूस होणार. करंट असा इंड्यूस होईल, करंट असा इंड्यूस होईल की हा जो फ्लक्स वाढतोय ना तो कमी करायचा प्रयत्न करेल, कारण त्याला त्याच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचा इंटरफेरन्स आवडत नाही. माय लाईफ माय रूल्स वाला आहे बेटा तो. म्हणजे सर आता हा अँटी क्लॉकवाईज करंट बेटा, अँटी क्लॉकवाईज करंटला जन्म देईल. आलं का लक्षात तुला? अँटी क्लॉकवाईज करंटला जन्म देईल. आणि हा अँटी क्लॉकवाईज करंट काय करेल सर? बाहेरची मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल, म्हणजे आतमधली मॅग्नेटिक फील्ड कमी करेल, म्हणजे आतमधला फ्लक्स कमी करायचा प्रयत्न करेल. हे जे बोललो मी त्यालाच आपण लेन्झस लॉ म्हणतो. पहिला बघा, हे सगळं लिहून घेऊ आपण, नाही तर विसरून जाऊ है ना. खूप सारे प्रश्न बघणार आहे आणि खूप मला आवडतो हा टॉपिक, तुम्हाला पण अत्यंत आवडेल, मजा येते बेटा या टॉपिकला. सगळ्यात पहिला एक जरा तू, फ्लक्स जर चेंज झाला बरं का, फ्लक्स जर चेंज झाला, फ्लक्स म्हणजे काय सर? इनर्शिया आहे बेटा, याला इनर्शिया समजतो. फ्लक्स जर चेंज झाला विथ रिस्पेक्ट टू टाइम, टाइम नुसार, सगळ्यात पहिले तर ईएमएफ इंड्यूस होतो. ईएमएफ, ईएमएफ इंड्यूस्ड. हे कोणी सांगितलं? हे सांगितलं फॅरेडेने. बरं का. ईएमएफ जर इंड्यूस झाला तर अर्थातच जर क्लोज लूप असेल, कंडक्टिंग लूप असेल तर करंट पण इंड्यूस होणार आहे. ईएमएफ आला तर करंट येणार, करंट इंड्यूस्ड. ठीक आहे. करंट इंड्यूस कसा होतो ना हे कोण सांगतं? याची जी डायरेक्शन आहे बेटा, डायरेक्शन बद्दल कोण सांगतं सर? तर हे सांगितलंय लेन्झेसने, लेन्झेस लॉ. ठीक आहे, हे लेन्झेसने सांगितलंय. आणि सर ही डायरेक्शन कशी असते? तर ही डायरेक्शन अशी असते की जो फ्लक्सचा चेंज आहे ना, फ्लक्सच्या चेंजला काय करणार आहे सर? तो अपोज करेल, फ्लक्सच्या चेंजला अपोज करेल. बस एवढं तुला लक्षात ठेवायचं आहे. आणि मग भरपूर सारे प्रश्न, आणि बेटा वाट लावून टाकू आपण टॉपिकचे, वाट लावून टाकू म्हणजे चांगलं काहीतरी होईल. ठीक आहे ना. ओके सर, आता नीट लक्ष दे. सगळ्यात पहिले मी काय बोललो की फ्लक्सला चेंज करायचं आहे सर, फ्लक्सला बदलायचं आहे. फ्लक्सला कसं बदलू शकतो मी? एकतर मी मॅग्नेटिक फील्ड बदलतो, एकतर मी एरिया बदलतो, किंवा एकतर मी अँगल बदलतो. या तीन गोष्टी चेंज करून आपण फ्लक्स चेंज करू शकतो. ओके, मी थोडक्यात एक्झाम्पल देतो, आपल्याला भरपूर प्रश्न सॉल्व्ह करायचे. ठीक आहे ना. जसं सर बघा बेटा, इथे एखादा लूप आहे, ही मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड मी म्हटलं अशी असेल बी नॉट टी स्क्वेअर, म्हणजे टाइम नुसार मॅग्नेटिक फील्ड चेंज करते. जर मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली सर तर फ्लक्स चेंज होईल. का बरं? कारण फ्लक्सचा फॉर्म्युला काय? फाय इज इक्वल टू बी ए कॉस थिटा. कोणी पण एक चेंज झालं तर लगेच फ्लक्स काय होणार आहे सर? चेंज होणार आहे. बरोबर आहे का? येस सर. तर हे जर झालं, आता फ्लक्स जर का कधी चेंज झाला
तर परत मग तेच होणार आहे, ईएमएफ इंड्यूस होणार वगैरे वगैरे, ते बघू आपण नंतर. ठीक. दुसरं काय सर, तुम्ही एक काम करा, तुम्ही मला एरिया बदलून दाखवता. एरिया बदलून दाखव तुला. एरिया कसा बदलायचा? ही एक रेलिंग आहे बघ, ही एक रेलिंग आहे. या रेलिंग मधून एक रॉड आहे बेटा, असा रॉड आहे. आणि या रिजन मध्ये काय सर, मॅग्नेटिक फील्ड एक्झिस्ट करते, भरपूर सारी मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि मी या रॉडला काही व्ही वेलॉसिटीने घेऊन चाललो. तर तुला दिसतंय का की जसा हा रॉड पुढे जाईल तसा हा एरिया वाढेल, एरिया वाढेल, एरिया वाढेल. अरे दिसतंय की नाही सर? कुठला एरिया बेटा? क्लोज लूपचा एरिया. क्लोज लूपचा एरिया म्हणजे कुठला? हा एरिया म्हणतोय, कारण इथूनच करंट फ्लो होईल ना, क्लोज लूप आहे हा. वाढेल की नाही? येस सर. म्हणजे तरी फ्लक्स चेंज करणार. तिसरं काय सर? सर ओरिएंटेशन पण चेंज होऊ शकतं. ओरिएंटेशन म्हणजे अँगल पण चेंज होऊ शकतो, अँगल थीटा होऊ शकतो. कसं? अँगल चेंज करून दाखवू तुला, काही विषय नाही. जसं मी म्हटलं एखादा सर्क्युलर लूप घेऊ आपण. सर्क्युलर लूप असा आहे, ठीक आहे, किंवा आपण असा न घेता असा घेऊ, सर्क्युलर लूप घेऊन टाका सर, कसा पण घेऊन टाका. आणि आता मी सुरुवातीला म्हणतो बेटा ही त्याची ऍक्सिस आहे, ठीक आहे ना, ही ऍक्सिस आहे. आता मॅग्नेटिक फील्ड कशी आहे सर? मॅग्नेटिक फील्ड आहे ना अशी आतमध्ये, मॅग्नेटिक फील्डला पकड सध्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड. आता जर मी या सर्क्युलर लूपला रोटेट करवलं, कसं रोटेट करवणार सर तुम्ही? असं या ऍक्सिसच्या अबाउट त्याला जर रोटेट करवलं तर काय होणार आहे? तुला कळतंय का काय होणार आहे? कसं सांगतो. जसं बेटा हे लूप म्हणजे असं समजू शकता, हा मोबाईल आहे बघा, हा मोबाईल आहे, ही ऍक्सिस आहे बरं का, ही मोबाईल ही ऍक्सिस आहे. आता याचा एरिया वेक्टर कुठे मला सांगा? या मोबाईलचा एरिया वेक्टर कुठे सर? एरिया वेक्टर तुझ्याकडे है ना, तुझ्याकडे एरिया वेक्टर आहे. जसा मी हा फिरवला, जसा हा मोबाईल फिरवला, तर हा तुझा जो एरिया वेक्टर आहे ना, जो असा होता बघ, तो मोबाईल फिरवल्यावर एरिया वेक्टर असा होऊन जाईल. हा असा आहे, मोबाईलला फिरव, मोबाईलला फिरवल्यावर एरिया वेक्टर फिरला का? जसा एरिया वेक्टर फिरला तसं मॅग्नेटिक फील्ड तर अजून पण तुझ्याकडेच आहे. मॅग्नेटिक फील्ड अशी आहे आणि एरिया वेक्टर म्हणजे असं बघ, ही मॅग्नेटिक फील्ड आहे आणि हा एरिया वेक्टर आहे. झाला का चेंज एरिया वेक्टर? झाला सर. हा, याचा अर्थ थीटा बदलला. मॅग्नेटिक फील्ड आणि एरिया मधला काय बदलला सर? अँगल बदलला. आलं लक्षात? ओके. तर या 3 एक्झाम्पल मी तुम्हाला दिले, ठीक आहे. आता आपण प्रश्नांकडे जाऊ, कारण त्याशिवाय मजा नाही बेटा. काय प्रश्न आहे सर? एकदम सपासप प्रश्न सोडवायचे, लोड घ्यायचा नाही जास्त. फाइंड द डायरेक्शन ऑफ करंट इफ बी इज डिक्रीजिंग विथ टाइम. जर मॅग्नेटिक फील्ड टाइम नुसार कमी होते तर डायरेक्शन ऑफ करंट सांगा या दोन्ही प्रश्नांमध्ये. सगळ्यात पहिले तुम्हाला काय चेक करायचं? सगळ्यात पहिली स्टेप बघा, ऐका नीट लक्ष द्या. फ्लक्स बघायचं, झिरो तर नाहीये ना, तर इथे फ्लक्स झिरो नाहीये का? कारण मॅग्नेटिक फ्लक्स कधी झिरो असेल? मॅग्नेटिक फील्ड झिरो, एरिया वेक्टर झिरो किंवा एरियाची व्हॅल्यू झिरो, मॅग्नेटिक फील्ड झिरो किंवा अँगल 90 डिग्री. मला सांग इथे अँगल किती बेटा? तर सर एरिया वेक्टर आतमध्ये घ्या आणि मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये घ्या. इथे अँगल किती सर? झिरो आहे. ठीक आहे, मला फक्त एवढं म्हणायचं की थीटा 90 नाहीये ना, मग बस झालं. कारण जर थीटा 90 असेल तर फ्लक्स नेहमी झिरो राहील. मग तू मॅग्नेटिक फील्ड जरी चेंज केली तरी सुद्धा फ्लक्स चेंज होणार नाही, ईएमएफ इंड्यूस होणार नाही, करंट फ्लो होणार नाही. आलं लक्षात? बघू आपण प्रश्न. तर बेटा मला एक गोष्ट सांग, काय सांगायचंय सर? तर माझ्याकडे फ्लक्स सुरुवातीला कसा आहे ना, इनिशियल फ्लक्स आहे सर, तो इनसाइड आहे. दिसतंय का तुला? इनसाइड का बरं? कारण मॅग्नेटिक फील्ड इनसाइड आहे. ठीक आहे ना, मॅग्नेटिक फील्ड काय सर? इनसाइड आहे. आता जर मॅग्नेटिक फील्ड इनसाइड आहे आणि आपण काय करतोय? मॅग्नेटिक फील्ड कमी करतोय विथ टाइम, बरं का? याचा अर्थ हा जो फ्लक्स आहे ना सर, हा कमी होतोय. काय होतोय सर? हा कमी होतोय. कुठला वाला फ्लक्स कमी होतोय? इनसाइडचा फ्लक्स कमी होतोय. इनसाइडचा फ्लक्स कमी झाला, मग हा काय करेल? त्याच्यातला बदल त्याला नकोय. फ्लक्स म्हणजे बदल, फ्लक्स म्हणजे इनर्शिया, आणि तो ती प्रॉपर्टी तो चेंज करू देत नाही, बरोबर आहे? मग हा काय करेल सर? एक करंट इंड्यूस करेल, इंड्यूस्ड करंट. आणि इंड्यूस्ड करंट काय करणार आहे? इंड्यूस्ड करंट एक काम करेल, काय करेल सर? हा जो फाय आहे ना, इनसाइड वाला फाय आहे ना, आतमधला जो फ्लक्स आहे ना, तो वाढवायचा प्रयत्न करेल. कळालं का तुम्हाला? परत एकदा सांगतो बघा, नीट लक्ष द्या. सुरुवातीचा फ्लक्स आतमध्ये आहे का? आतमध्ये सर, कारण मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये. मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये आहे, मॅग्नेटिक फील्ड कमी होते म्हणजे आतमधला फ्लक्स कमी होतोय, फ्लक्स तर बदलतोय म्हणजे ईएमएफ इंड्यूस होणार.
फॅरेडेचा लॉ. करंट इंड्यूस होणार, करंटची डायरेक्शन लेन्झेस लॉ. करंटची डायरेक्शन कशी असेल, त्या चेंजला अपोज करणार, त्या चेंजला अपोज करणार. चेंज काय, आतमधला फ्लक्स कमी करणे. मग अपोजिशन काय, आतमधला फ्लक्स वाढवणे. मग आतमधला फ्लक्स कसा वाढवायचा आहे, तर इंड्यूस करंट ते काम करेल. मग आता तुला हे माहिती आहे की सर जर अशी डायरेक्शन असेल, करंटची अशी डायरेक्शन जर असली तर ही बाहेरची मॅग्नेटिक फील्ड वाढवतोय, बरोबर आहे का, बाहेरची, म्हणजे अशी नसेल डायरेक्शन. याचा आन्सर काय पाहिजे सर, अशी डायरेक्शन पाहिजे. बघा बरं, बरोबर आहे का, अरे बरोबर आहे का, बघ आतमधली मॅग्नेटिक फील्ड वाढवतोय ना, हो सर. म्हणजे हा करंट आय आला बेटा, इथे काय आला सर, करंट अँटी क्लॉकवाईज का क्लॉकवाईज येईल, अँटी क्लॉकवाईज आहे का क्लॉकवाईज आहे सर, सर हे आहे क्लॉकवाईज. इथे बघ बरं, आता फटफट सोडवायचं. मला सांग बेटा इनिशियल फ्लक्स सांग. इनिशियल फ्लक्स काय सर, इनसाइड आहे का आउटसाइड आहे सर, आउटसाइड. अच्छा, तर मग हा इनिशियल फ्लक्स वाढतोय, इनिशियल फ्लक्स जो आहे तो वाढतोय का कमी होतोय सर, कमी होतोय. मग इंड्यूस्ड करंट काय करणार, इंड्यूस्ड करंट काय करायचं काम करेल सर, तर इंड्यूस्ड करंट या फ्लक्सला है ना, सुरुवातीचा जो इनिशियल फ्लक्स आहे तो वाढवायचा प्रयत्न करेल, वाढवायचा प्रयत्न करेल. म्हणजे वाढवायचा म्हणजे आउटसाइड फ्लक्स वाढवायचा प्रयत्न करेल. आउटसाइड कसं वाढवणार आहे तो, आउटसाइड कसं वाढवेल सांग बरं, असा करंट फ्लो करावा लागेल. अरे असा करंट फ्लो करशील ना तू, आणि हा करंट कसा आहे सांग बरं, हा क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे सर, हे तर अँटी क्लॉकवाईज आहे, अँटी क्लॉकवाईज. कायच बरं, आहे का काही, काहीच नाही. हा प्रश्न बघ बरं, इथे काय सर, मॅग्नेटिक फील्ड वाढायला लागली, मॅग्नेटिक फील्ड वाढते. आणि आता याचा आन्सर जर कोणी दिलं, काय दिलं आन्सर, तर मॅग्नेटिक फील्ड वाढते ना सर, मग काय ना सर, हा कमी करायचा प्रयत्न करेल. कमी करायचा कसा प्रयत्न करेल सर, मग याचा आन्सर काय आला पाहिजे, मग काहीतरी आन्सर तू मार्क करशील आणि मग गडबड होईल. या प्रश्नामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय सर, इथं थीटा किती आहे, 90 डिग्री. अबे थीटा किती आहे, 90 डिग्री. कसं काय बेटा, हा लूप जो आहे तो या प्लेनमध्ये, बोर्डच्या प्लेनमध्ये, आणि मॅग्नेटिक फील्ड पण या बोर्डच्या प्लेनमध्ये. याचा अर्थ अँगल किती झाला दोघांमध्ये, 90 डिग्री. कशामध्ये 90 डिग्री, एरिया वेक्टरमध्ये आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये. बघ एरिया वेक्टर कसं येईल, असा येईल एरिया वेक्टर, हा झाला एरिया वेक्टर, असा येईल ना तुझ्याकडे, येईल बघ असा एरिया वेक्टर. आणि सर मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, ही मॅग्नेटिक फील्ड आहे. हा अँगल किती दोघांमधला सर, 90 डिग्री. जर अँगल 90 डिग्री तर फ्लक्स किती येणार आहे, फ्लक्स 0 येणार आहे. फ्लक्स जर 0 आला, आणि फ्लक्स 0 व्हायचा विषय नाही आहे, फ्लक्स जर 0 आला बेटा, फ्लक्स 0 कधी येईल सर, ऑलवेज, ऑलवेज. म्हणजे नेहमी फ्लक्स काय असणार आहे, 0 असणार आहे, कारण अँगल किती आहे सर, 90 डिग्री. मग जर फ्लक्स जर नेहमी 0 असणार आहे, याचा अर्थ फ्लक्स काय सर, कॉन्स्टंट आहे. आणि लक्षात ठेव दीदी की जर फ्लक्स कॉन्स्टंट असेल बेटा, जर फ्लक्स कॉन्स्टंट असेल तर नो ईएमएफ, नो ईएमएफ. आणि सर जर नो ईएमएफ असेल तर नो करंट. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, स्टार मार्क करा वहीमध्ये, की आधी चेक करायचं की अँगल काय, अँगल 90 असेल तर तिथंच पेन खाली ठेवायचा, फ्लक्स चेंज होणार नाही, बाकी केसेसमध्ये होतो. अच्छा, एक मुद्दा सांगायचा राहिला, काय सर, एक याला फक्त तुम्ही नोट्स मध्ये लिहून घ्या, मी तुम्हाला सांगेल हे काय कसं आलं ते. लेन्झेस लॉ जो आहे ना बेटा, लेन्झेस लॉ जो आहे इज बेस्ड ऑन लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. लेन्झेस लॉ हा लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जीवर बेस्ड आहे. हे डायरेक्ट प्रश्न स्टेटमेंट विचारतात, सर हे कसं आलं, हे मी तुम्हाला प्रूफ करून दाखवेल, काळजी करू नका, है ना, याचा एक लॉजिकल प्रूफ आहे. चला पटापट 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 सांगा बरं. हा शोज अ करंट कॅरिंग वायर अँड 2 रेक्टँग्युलर लूप. आणि काय विचारता येते, फाइंड द डायरेक्शन ऑफ करंट इन ईच लूप. करंटची डायरेक्शन विचारली. चला पटपट, पहिल्या केसमध्ये सांग मला. पहिल्या केसमध्ये हा जसा जसा वरती जाईल सर, हा जसा जसा वरती जाईल तर मला सांग बी बदलेल का, बी कॉन्स्टंट राहील. अरे बी असा असा बदलेल, मी हे म्हणत नाहीये, मी काय म्हणतोय की जेव्हा पण तुम्ही बी करून इथे इथे तुम्ही काय काढला बेटा, इथे φ1 काढला, ठीक आहे, φ1 काढला, काहीतरी फ्लक्स काढला तुम्ही. आता थोडासा हा जेव्हा पुढे जाईल, असा असा पुढे जाईल, आता इथे φ2 काढला, इथे काय काढला सर, φ2 काढला. मला सांग हे दोन्ही इक्वल राहतील का नाही,
राहतील सर. का? कारण इथे पण जे काही फील्ड आहे बेटा, इथे जी काही फील्ड आहे तीच फील्ड इथे, इथे जो काही एरिया आहे तोच एरिया इथे. आणि या वायरमुळे जी मॅग्नेटिक फील्ड आहे तिची डायरेक्शन पण सेम आहे. इकडं सगळीकडे कुठे आहे सर? आतमध्ये. अरे तुला राईट हँड लावता येतो ना रे, राईट हँड रूल लावता येतो ना. हो सर. मग काहीच बदलत नाहीये. जर काहीच बदलत नाहीये तर मग मी काय म्हणेल, मी म्हणणार φ1 इज इक्वल टू φ2. याचा अर्थ फ्लक्स काय झाला सर? फ्लक्स झाला सर कॉन्स्टंट. जर फ्लक्स कॉन्स्टंट झाला तर आय किती बेटा? 0. विषय काय सर? गंभीर आहे. गंभीर आहे का खंबीर आहे? सर खंबीर आहे. नीट लक्ष द्या. आता इथे काय होईल? थोडासा लूप पुढे घेऊन टाक. घेतला का लूप पुढे? घेतला. आता ऐक जरा, थोडंसं ऐक जरा. इथे म्हणतो बेटा मी फ्लक्स φ1, याला काय म्हणतो? φ1 डॅश आहे आणि इथे फ्लक्स आहे सर φ2 डॅश. ठीक आहे. मला सांग φ1 डॅश जो आहे तो काय सर? φ1 डॅश काय सर? इनसाइड, कारण मॅग्नेटिक फील्ड काय बेटा? इनसाइड आहे. अच्छा. φ2 डॅश काय सर? तो पण इनसाइड असेल. याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही सर, काही प्रॉब्लेम नाही. मला सांग कोण मोठं आहे बेटा? हा फ्लक्स मोठा आहे की हा फ्लक्स मोठा आहे? तुझं डायरेक्ट उत्तर आलं पाहिजे सर. कुठला फ्लक्स मोठा आहे? इकडचा फ्लक्स का इकडचा फ्लक्स? सर पहिला फ्लक्स मोठा आहे. का? कारण आता इथे मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे, कारण डिस्टन्स कमी आहे. इथे मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे, बरोबर आहे ना? बघा मी लिहितो काय सर, काय लिहिता तुम्हाला? φ1 डॅश इज ग्रेटर दॅन φ2 डॅश. बरं का? φ1 डॅश इज ग्रेटर दॅन φ2 डॅश. सर असं का बरं? असं यासाठी कारण मॅग्नेटिक फील्ड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स वायरमुळे. याचा अर्थ हा फ्लक्स कमी झालाय बेटा. आतमधला फ्लक्स काय झालाय सर? कमी झालाय. म्हणजे आतमधला फ्लक्स वाढवायचा प्रयत्न करेल आपला करंट. आतमधला फ्लक्स काय करायचा प्रयत्न करेल सर? वाढवायचा. बघा मी इथं म्हणतो फाय जो आहे ना तो कमी झालाय आतमधला. याचा अर्थ फाय वाढवायचा प्रयत्न करेल कोण सर? इंड्यूस्ड करंट. इंड्यूस्ड करंट. आणि कुठला फाय सर? इनसाइड वाला. मग कसं शक्य आहे ते? कसं शक्य आहे? मग तुला करंट कसा करावं लागेल? करंट कसा करावं लागेल? तर करंट असा करावं लागेल है ना. याच्यामुळे आतमधली मॅग्नेटिक फील्ड वाढेल बेटा. तर हे काय झालं सर? क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे? क्लॉक वाईज. किती लॉजिकल आहे रे, किती लॉजिकल आहे बेटा. काही रट्टा नाही मारायचा, एकदम नुसतं फटाफट करायचं एकदम, है ना. ओके सर. हा सोडव. चल पॉज करा आणि सोडव. पॉज करा आणि सोडव. काय प्रश्न आहे सर? प्रश्न म्हणे काय म्हणे? कन्सिडर द सिच्युएशन शोन इन द फिगर. सिच्युएशन सांगितली. इफ द करंट इन द लॉंग स्ट्रेट वायर XY इज इन्क्रीज्ड ॲट अ स्टडी रेट. ठीक आहे. ते म्हणतायत करंट वाढला. करंट वाढला तर मला एवढं माहिती मॅग्नेटिक फील्ड वाढेल. हे तर कोणालाही कळेल रे, कोणालाही कळेल ना बेटा, है ना. ओके सर. आता त्यांनी काय सांगितलंय की या बी लूप मध्ये आणि ए लूप मध्ये करंट कसा असेल? क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज की माहिती नाही. बघा पटकन आन्सर आलं पाहिजे, काही विषय नको आता इथे. सुरुवात सगळ्यात पहिले बेटा या वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड अशी असेल, बरोबर आहे? अशी असेल. हे बघा ही अशी इकडे मार आणि इकडे बाहेर तुझ्याकडे, बरोबर आहे? म्हणजे सर ए मध्ये अशी असेल. आता मॅग्नेटिक फील्ड वाढते, मॅग्नेटिक फील्ड वाढते. याचा अर्थ बेटा हा जो फ्लक्स आहे कुठला सर? बाहेरचा फ्लक्स आहे तो वाढतोय. म्हणजे आपला करंट काय करणार? हा बाहेरचा फ्लक्स जो आहे ना सर, बाहेरचा फ्लक्स कमी करायचा प्रयत्न करेल. इंड्यूस्ड करंट है ना, इंड्यूस्ड करंट. बाहेरचा फ्लक्स कमी कसा होणार आहे? बाहेरचा फ्लक्स कमी कसा होतो सांग बरं सर? बाहेरचा फ्लक्स जर कमी करायचा असेल ना तुम्हाला तर आतमधला फ्लक्स वाढवायला लागेल. अरे बाहेरचा फ्लक्स कमी करणे म्हणजे आतमधला फ्लक्स वाढवणे, बरोबर आहे? बाहेरची फील्ड कमी करायची तुला तर आतली फील्ड वाढवशील तू, म्हणजे नेट फील्ड काय होईल सर? कमी होईल. मग आतली फील्ड कशी वाढवणार सर? आतली फील्ड वाढवायची असेल तर असा करंट येईल बेटा. नाही असा नाही येणार. कसा येईल? कसा येईल सर? असा येईल. हा कसा झाला? क्लॉकवाईज झाला की अँटी क्लॉकवाईज झाला? बघ बरं. हा सर क्लॉकवाईज आहे, क्लॉकवाईज. हा क्लॉक आहे, क्लॉक. ठीक आहे. तसंच इकडे बघ, इकडे काय येणार सर? इकडे जे आहे ना सर, जो हा फ्लक्स आहे इनसाइड वाला तो वाढतोय. म्हणजे आपला जो फ्लक्स इनसाइड वाला आहे तो कमी करायचा प्रयत्न करेल कोण सर? इंड्यूस्ड करंट. इंड्यूस्ड करंट. इनसाइडचा फ्लक्स कमी करणे म्हणजे काय? इनसाइडचा फ्लक्स कमी करणे म्हणजे बाहेरचा फ्लक्स वाढवणे. बाहेरचा फ्लक्स कसा वाढवू सर? कसा वाढवू सर बाहेरचा फ्लक्स? असा करंट घेऊन बेटा. हा काय झाला सर? हा अँटी क्लॉकवाईज.
अँटी क्लॉक. मग ए मध्ये क्लॉक आणि बी मध्ये अँटी क्लॉक. ए मध्ये क्लॉक, बी मध्ये अँटी क्लॉक. किती सोपं आहे सर, किती सोपं आहे सर. कशालाच बरं लेक्चर घेतला असं झालं मला, एवढं सोपं आहे बरं. द करंट फ्लोज फ्रॉम ए टू बी ॲज शोन इन द फिगर. करंट फ्लोज फ्रॉम ए टू बी ॲज शोन इन द फिगर. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ करंट इन द सर्कल. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ करंट इन सर्कल. याचा आन्सर सांगा, पटपट आन्सर सांगा. झालं, मी सांगू. याचा आन्सर पाहिजे नॉन ऑफ दिस. का बरं सर? कारण वन ऑफ दिस इज नॉट द आन्सर, दॅट्स वाय आन्सर इज नॉन ऑफ दिस. सर काय जोक मारायला लागले सर. बेटा बेटा इथे इंड्युस्ड करंट किती राहील सर? इथे इंड्युस्ड करंट राहील 0. का बरं 0 सर? सांगतो. इंड्युस्ड करंट तेव्हा पैदा होतो जेव्हा मॅग्नेटिक फील्ड एरिया किंवा थिटा या तिघांपैकी एक बदललं पाहिजे. मला सांग बेटा, इथे करंट कॉन्स्टंट आहे का सर? करंट कॉन्स्टंट आहे. लिहिले का इथे कुठे? अरे लिहिले का करंट बदलतोय? नाही सर. अच्छा, करंट जर कॉन्स्टंट आहे याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे. अच्छा, एरिया बदलतोय का रे? नाही, एरिया पण कॉन्स्टंट आहे. सर थीटा बदलतोय का रे? नाही, थीटा पण कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ फ्लक्स बदलतोय का रे? फ्लक्स कॉन्स्टंट आहे. जर फ्लक्स कॉन्स्टंट आहे याचा अर्थ सर, याचा अर्थ काय झालं बेटा? याचा अर्थ करंट इंड्यूस होणार नाही. जर त्यांनी म्हटलं असतं की करंट वाढतोय, करंट वाढतोय, तर आन्सर आलं असतं वेगळं. पण असं काय म्हटलं का? नाही. आलं लक्षात? येस सर. करंटसाठी पण हेच आन्सर येईल. कधी कधी बेटा करंटच्या ऐवजी अजून काही शब्द आहेत बघा, मी तुम्हाला सांगतो. स्ट्रीम, स्ट्रीम ऑफ चार्ज पार्टिकल, स्ट्रीम ऑफ चार्ज पार्टिकल किंवा इलेक्ट्रॉन, याचा अर्थ सुद्धा करंटच होतो. करंट म्हणजे काय सर? करंट म्हणजे फ्लो ऑफ चार्ज आहे. जर असा करंट चालला तर मी म्हणेल बेटा कुठे ना कुठे इलेक्ट्रॉन जे आहेत ना, या वायर मधले जे इलेक्ट्रॉन आहेत ना, भरपूर सारे, हजारो, करोडो, लाखो इलेक्ट्रॉन कसे चालले असतील सर? असे चालले असतील, करंटच्या विरुद्ध दिशेला. मग असं जर तुला कोणी दिलं की इलेक्ट्रॉन असे चालले, तर डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही बेटा. असं पकड की करंट या दिशेला चाललाय का वायर मधून, बस त्याचा आन्सर पण हेच येणार आहे. ओके सर, ओके. मात्र चांगला प्रश्न हा आहे जो आलेला आहे कुठे सर? आलेला आहे बेटा AIPMT ला. AIPMT 2015. काय प्रश्न आहे सर? यामध्ये ते काय म्हणतायत की या वायर मधून आहे ना एक इलेक्ट्रॉन चाललाय, एक इलेक्ट्रॉन चाललाय, एक इलेक्ट्रॉन. मगाशी खूप सारे इलेक्ट्रॉन होते, आता एक इलेक्ट्रॉन चाललाय. सर हा इलेक्ट्रॉन असा इथे, मग इलेक्ट्रॉन इथे, मग इलेक्ट्रॉन असा पुढे चाललाय. एकच इलेक्ट्रॉन आहे, सेम इलेक्ट्रॉन, सेम इलेक्ट्रॉन, सेम इलेक्ट्रॉन. ओके सर, ओके. इथे लिहिलं पण आहे बघा, एन इलेक्ट्रॉन मूव्स. तर आपल्याला फक्त सांगायचं की करंट कसा इंड्यूस होणार. सगळ्यात पहिले मला तुला एक सांगायचं आहे. काय सर? मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू चार्ज पार्टिकलचा फॉर्म्युला असतो. काय फॉर्म्युला असतो? μ0/4π QV अपॉन R². हा फॉर्म्युला असतो मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू चार्ज. जर तुला हा माहित नसेल, हा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट मध्ये येतो, तर इतकं लक्षात ठेव की मॅग्नेटिक फील्ड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R². चार्ज साठी जी मॅग्नेटिक फील्ड असते ना, दॅट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय सर? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R². एवढं लक्षात ठेव चार्ज साठी. याचा अर्थ जेवढा दूर असेल बेटा इलेक्ट्रॉन, तेवढी कमी असेल त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड. ओके सर, ओके. आता आहे ना, मला इलेक्ट्रॉन मध्ये खूप कन्फ्युजन होतं, म्हणून मी काय करतोय बघ. इलेक्ट्रॉन असा चाललाय ना, तर मी असा पकडतो बेटा, कोणीतरी +Q चार्ज त्याच्या विरुद्ध दिशेला चालला असेल, म्हणजे आपल्याला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन वगैरे काढता येईल. बरोबर आहे? येस सर. सगळ्यात पहिले आपण पकडू की इलेक्ट्रॉन चाललाय एक्स पासून सी ला. एक्स पासून सी ला चाललाय, एक्स पासून सी ला चाललाय, म्हणजे जवळ चाललाय, या लूपच्या जवळ चाललाय. जवळ चाललाय याचा अर्थ काय होईल सर? याचा अर्थ असा होईल की मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती वाढणार आहे. कुठली मॅग्नेटिक फील्ड वाढेल बरं? कुठली मॅग्नेटिक फील्ड वाढेल सर? मॅग्नेटिक फील्ड बेटा आतमधली वाढेल. का बरं? कारण हा चार्ज असा आहे ना, इलेक्ट्रॉन असा चालला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असा चालला, म्हणजे आतमधली मॅग्नेटिक फील्ड आहे. या लूपमध्ये कुठे? आतमधली मॅग्नेटिक फील्ड आहे. बरोबर ना? या इलेक्ट्रॉनमुळे मॅग्नेटिक फील्ड कशी येणार आहे सर? आतमध्ये येईल बेटा अशी. मग आता बघा मी काय करतो. बघा तुम्हाला माहिती नाही इलेक्ट्रॉनचा फंडा. तुम्ही तिकडे पण जेव्हा चार्ज फोर्स काढायची तर QV×B, जेव्हा इलेक्ट्रॉनवर फोर्स काढायचं तेव्हा जी काही त्याची वेलॉसिटी आहे त्याच्या अपोजिट पकडतो आपण. इथे पण तसंच आहे. आलं लक्षात? ओके.
मॅग्नेटिक फील्ड वाढते सर, तर मग मी मॅग्नेटिक फील्ड कमी करायचा प्रयत्न करेल. कुठली सर? आतमधली. कसं काय सर? इंड्युस्ड करंटने. इंड्युस्ड करंट. मग आता इंड्युस्ड करंट कसं येईल? आतमधली मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे ही जी आतमधली मॅग्नेटिक फील्ड आहे ती कमी करायची. याचा अर्थ मला बाहेरची वाढवावं लागेल. बाहेरची कसं वाढवणार? बाहेरची वाढवायची असेल सर तुम्हाला तर असा करंट लागेल. कसा करंट लागेल बघा. कसा करंट आहे हा बेटा? हा अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज करंट लागेल. म्हणजे पहिल्या केसमध्ये अँटी क्लॉकवाईज करंट आला. ठीक आहे. दुसऱ्या केसमध्ये, दुसरी म्हणजे सर C2Y. C2Y जाताना काय होणार आहे सर? ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे बेटा, आतमधली मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रॉनमध्ये, इलेक्ट्रॉनमुळे असणारी मॅग्नेटिक फील्ड अजूनही आतमध्येच आहे. अरे इलेक्ट्रॉन चाललाय ना, असा चार्ज चालला बेटा, याच्यामुळे तर आतमधली मॅग्नेटिक फील्ड आहे. आपण बघतो की एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड कशी बदलते. आलं का लक्षात? तू असं नको करू का सर, हा तर करंट नाही का सर, हा बाहेर चालला, असा करंट चालला, मग तर सर काय म्हणतात त्याला, ही वाली फील्ड बदलली ना. नाही नाही नाही, तू इंडक्शनचं इंडक्शन करू नको. इंडक्शनचं इंडक्शन करू नको. हा तो इंड्यूस झालेला करंट त्याला विसरून जा. तू हे बघ की एक्सटर्नल मला काय करतोय, मॅग्नेटिक फील्ड वाढवतोय का कमी करतोय, त्यावरून आहे सगळं. हा सर, तो मॅग्नेटिक फील्ड कमी आहे, आतमधली मॅग्नेटिक फील्ड कमी झाली, म्हणजे मी काय करणार आहे, आतमधली मॅग्नेटिक फील्ड वाढवायचा प्रयत्न करणार. का बरं कमी झाली सर? कारण दूर चाललाय हा. मग वाढवायचा म्हणजे हा कोण करेल सर? इंड्युस्ड करंट. मग असं करायचं असेल तर मला काय करावं लागेल? आतमधली मॅग्नेटिक फील्ड वाढवायची असेल तर अशी. आलं लक्षात? तर सुरुवातीला अँटी क्लॉकवाईज, नंतर कसं सर? क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज. म्हणजे याचा आन्सर काय? द करंट विल रिव्हर्स इट्स डायरेक्शन ॲज द इलेक्ट्रॉन गोज पास्ट द कॉईल. इलेक्ट्रॉन कॉईल मधून जेव्हा पास होईल, म्हणजे असा इकडून इकडून जाईल बेटा, तर त्यावेळेस करंटची डायरेक्शन काय होईल सर? रिव्हर्स होणार. रिव्हर्स. दॅट इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षात? येस सर. हे बघा, कमेंट ऑन डायरेक्शन ऑफ करंट ॲज मॅग्नेट इज मूव्ड अक्रॉस द लूप. हे माझे फेवरेट प्रश्न आहे, कारण इथून खूप मजा येते सॉल्व्ह करायला. ज्याला जमलं ते कसंही प्रश्न सॉल्व्ह करतं बेटा, ज्याला नाही जमलं ते कन्फ्युज होत बसतं शेवटपर्यंत. डायरेक्शन ऑफ करंट आहे ॲज मॅग्नेट इज मूव्ह अक्रॉस द लूप. हा लूप कसा आहे सर? हा लूप आहे बेटा XY प्लेनमध्ये नाही आहे हा. मग कसा आहे सर? YZ प्लेनमध्ये. कसा? असा लूप आहे. दिसतंय तुला? असा लूप आहे. आणि सर हे मॅग्नेट कसं चाललंय? मॅग्नेट असं चाललंय नॉर्थ पासून साऊथला, साऊथ पासून नॉर्थला, असं मॅग्नेट चाललंय कॉन्स्टंट स्पीडने. आणि मी इकडून बघतोय, इकडून जर बघतोय तर मला सांगायचं की करंट कसा होणार आहे की नाही, इंड्यूस वगैरे वगैरे. तर लोड घेऊ नको जास्त, नीट लक्ष दे. सगळ्यात पहिले मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन बघू. सर नॉर्थ पासून बाहेर येते मॅग्नेटिक फील्ड, शाबास. आणि सर साऊथच्या आतमध्ये जाते. बर, एक गोष्ट तुला लक्षात ठेवतो. काय रे सर? बार मॅग्नेट जर जवळ जवळ आलं, बार मॅग्नेट जर जवळ जवळ आलं तर मॅग्नेटिक फील्ड वाढेल, आणि बार मॅग्नेट जर दूर दूर गेलं तर मॅग्नेटिक फील्ड कमी होईल. याच्यात काहीच लॉजिक नाही बेटा, है ना? एकदम सोपं आहे हे. मला काय म्हणायचंय, इकडची जी मॅग्नेटिक फील्ड आहे, है ना, ही मॅग्नेटिक फील्ड काय होते? वाढते का कमी होते सर? मॅग्नेटिक फील्ड वाढते. कुठल्या डायरेक्शनची मॅग्नेटिक फील्ड वाढते? या डायरेक्शनची मॅग्नेटिक फील्ड वाढते. याचा अर्थ मला काय करायचंय? मॅग्नेटिक फील्ड कमी करायची. कोण करणार सर? हा इंड्युस्ड करंट. इंड्युस्ड करंट काय करणार? इंड्युस्ड करंट मॅग्नेटिक फील्ड कमी करेल. कुठल्या डायरेक्शनची? या डायरेक्शनची मॅग्नेटिक फील्ड कमी करेल. लेफ्टची मॅग्नेटिक फील्ड कमी करणे म्हणजे राईटची मॅग्नेटिक फील्ड येणे. बरोबर आहे? लेफ्टची तुला कमी करायची म्हणजे राईटची यायला पाहिजे. मग सर अच्छा, ही मॅग्नेटिक फील्ड का बरं मी म्हटलं वाढलं? कारण मॅग्नेटिक फील्ड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. बरोबर आहे? असं लिहू शकतो मी, मॅग्नेटिक फील्ड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. अच्छा, इथे आता डिस्टन्स तसं बघायला गेलं तर डिस्टन्सचा क्यूब वगैरे असतो, पण त्या टेक्निकलमध्ये जाऊ नको. जर याला डायपोल घेतलं मॅग्नेटिक मटेरियल्समध्ये, तर डायपोलमुळे फील्डचा फॉर्म्युला काय असतो सर? काय असतो? KP/R3 है ना, ॲक्सिसवर 2KP/R3. तो इलेक्ट्रिक फील्डमध्ये असतो. तसंच इथे असतो 2μ0/4π. पी जागी येतो काय? तो पी जागी M येतो आणि R3 है ना. तर जे काही आहे त्याला जाऊ नको, किंवा असं लिहिलं तरी चालतं, जाऊ दे, सोड. तर हां, मग मी म्हणत होतो की इकडची मॅग्नेटिक फील्ड, या दिशेची मॅग्नेटिक फील्ड काय करायची सर? कमी करायची. मग बेटा जर मी हा पकडला असा लूप, तसा जर लूप पकडला तर काय येईल सर? कशी मी मॅग्नेटिक फील्ड तयार करायला पाहिजे? मला पाहिजे या दिशेची मॅग्नेटिक फील्ड. या दिशेची मॅग्नेटिक फील्ड कधी शक्य आहे सर? जेव्हा करंट असं जाईल. अरे हो की नाही? जायला पाहिजे की नाही असा करंट? येस सर. हा करंट कसा आहे सांग बरं? हा करंट असा आहे. असा म्हणजे सर असा आहे बघा, असा. तू माझ्या जागी येऊन बघ, तुला कळेल. असा आहे, असा. असा म्हणजे सर, असा म्हणजे कसा आहे बेटा? असा जर इकडून बघितला तर इकडून हा करंट कसा झाला? इकडून झाला सर अँटी क्लॉकवाईज. बरोबर आहे ना? इकडून कसं आला सर? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज झाला म्हणजे मी म्हणतो अँटी क्लॉक.
एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम सर. आता इकडे बघ, हा वाला पार्ट बघ. इथे मॅग्नेटिक फील्ड काय होते सर? सर इथे मॅग्नेटिक फील्ड काय होते? तर इथे मॅग्नेटिक फील्ड कमी होते, कारण हा दूर चाललाय. मॅग्नेटिक फील्ड दूर चाललाय. कुठली मॅग्नेटिक फील्ड कमी होते? कुठली मॅग्नेटिक फील्ड सर? या दिशेची. मग आता मला मॅग्नेटिक फील्ड वाढवायची इच्छा आहे. कुठल्या दिशेची सर? या दिशेची. कोण वाढवणार ही मॅग्नेटिक फील्ड? सर इंड्युस्ड करंट. इंड्युस्ड करंट. मग आता हे कसं शक्य आहे बेटा? हे कसं शक्य आहे? या दिशेची मॅग्नेटिक फील्ड वाढवायची तुम्हाला, है ना? मग काय करा, हा असा लूप आहे तुमचा, ठीक. कशी वाढवणार मॅग्नेटिक फील्ड? सर तुम्ही काय करा, करंट असा इंड्यूस करा. करंट असा इंड्यूस करा, बरोबर आहे. आता करंट किंवा तुम्हाला असा असा करावं लागेल बघा, असा करावं लागेल. हां ठीक आहे. आता जर तुम्ही बघायला गेलं तर हा करंट कसा आहे? असा आहे. हा असा करंट आहे बघा, है ना? असा करंट आहे, म्हणजे असं या बाजूला जाईल मॅग्नेटिक फील्ड, या बाजूला. याची मॅग्नेटिक फील्ड कशी येईल बघ, याची मॅग्नेटिक फील्ड यायला पाहिजे अशी. सर हा करंट कसा झाला? हा करंट इकडून बघणाऱ्या व्यक्तीला कसा झाला? इकडून बघणाऱ्या व्यक्तीला बेटा हा करंट काय झाला सर? हा करंट झाला क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. काही प्रॉब्लेम आहे? नो प्रॉब्लेम. हा, एकतर ही मेथड आहे किंवा अजून शॉर्टकट मेथड सांगतो तुला. अजून शॉर्टकट मेथड आहे. काय सर? सांगतो बघा. मला सांग बेटा एक, की जेव्हा हा जवळ येत होता, हा जेव्हा जवळ येत होता तेव्हा या लूप मधून कसा एरिया झाला? सर लूप मधून कसा एरिया झाला? म्हणजे या लूप मधून करंट कसा आहे? तर लूप मधून सर करंट असा आहे. करंट असा आहे म्हणजे फील्ड अशी आहे, बरोबर आहे. ही मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड जर अशी असेल तर तुला माहिती आहे एक सर्क्युलर लूप डायपोल सारखा काम करतो, है ना? डायपोल सारखा काम करतो. याचा अर्थ बेटा मी याला डायपोलने जर रिप्लेस केलं तर इकडे यायला पाहिजे नॉर्थ पोल आणि इकडे काय यायला पाहिजे सर? साऊथ पोल. कारण मॅग्नेटिक फील्ड नेहमी नॉर्थ ते साऊथ, साऊथ ते नॉर्थ असते मॅग्नेटच्या आतमध्ये, बरोबर आहे सर? येस सर. हा आहे डायपोल. कोणाचा डायपोल आहे सर? या लूपचा डायपोल आहे. आणि ओरिजिनल मॅग्नेट असं येत होतं बघ, बरं का? या दोघांमध्ये काय सर? रिपल्शन. काय बेटा हे? रिपल्शन. आलं का लक्षात? म्हणजे जवळ जात असेल तर येऊ देणार नाही, जवळ जात असेल तर येऊ देणार नाही. आणि अजून पुढे काय सर? अजून पुढे सांगतो. इथे काय किस्सा आहे बघायचा सर? इथे स्टोरी अशी ना, काय स्टोरी सांगा बरं? जर इथे मी बघितलं सर असा लूप होता माझा आणि माझ्याकडे करंट असा आहे, बरोबर आहे. करंट असा आहे म्हणजे माझी मॅग्नेटिक फील्ड अशी आहे. म्हणजे सर, म्हणजे आता माझ्याकडे नॉर्थ पोल कसा आहे, साऊथ पोल कसा आहे? तर अशी मॅग्नेटिक फील्ड आहे, साऊथ ते नॉर्थ असतं. म्हणजे सर हा साऊथ झाला, हा नॉर्थ झाला. हा या लूपचा डायपोल आहे. हा या लूपचा डायपोल आहे, बरोबर आहे. आता मला एक सांग, काय सांगू सर? मला सांग बेटा, हा ओरिजिनल मॅग्नेट कसा आहे सर? ओरिजिनल मॅग्नेट असा आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे सर? यांच्यामध्ये होणार अट्रॅक्शन. तुझं माझं कर्मेना आणि तुझ्या वाटून पटेना, है ना? तुझ्याशिवाय पटेना. जवळ आला तर जवळ येऊ देत नाही, जवळ आला तर जवळ येऊ देत नाही, आणि दूर गेला तर दूर जाऊ देत नाही. बस जे आयुष्यात चालतं बेटा तेच इथं चालतं. कायच समजायचं बरं? अरे करू शकशील. आता हे करायची काहीच गरज नाही. हे करायची काही गरज आहे का? नाही. एवढं लक्षात ठेव, जवळ आला तर जवळ नेऊ द्यायचं आणि दूर गेला तर दूर नाही जाऊ द्यायचं. झालं, है ना? लगेच कळते तुला. करून बघ. बघा प्रश्न काय बघा. मेटॅलिक रिंग विथ अ स्मॉल कट इज हेल्ड हॉरिझॉन्टली. ही मेटॅलिक रिंग आहे बेटा आणि हा एक मॅग्नेट आहे, बार मॅग्नेट आहे, जो असा खाली पडतोय. कसा पडतोय सर? असा खाली पडतोय. आणि त्यांनी विचारलं की या रिंगचं ऍक्सेलरेशन काय असेल? कोणाचं? रिंगचं नाही, या बार मॅग्नेटचं ऍक्सेलरेशन काय असेल? तर हा प्रश्न, याचा आन्सर काय येणार आहे? याचा आन्सर सांगू का मी तुम्हाला, का तुम्ही डोकं लावता? सर डोकं लावलं सर, आणि याचं आन्सर आलं सर आमचं लेस दॅन जी, जे अगदी चुकीचं आन्सर आहे. का बरं चुकीचं आहे? कारण बेटा इथे करंट इंड्यूस किती होणार आहे सर? 0. करंट इंड्यूस्ड किती होईल? 0. का बरं? का बरं सर? कारण सर्किट कंप्लीट नाहीये, सर्किट इनकम्प्लीट आहे. अरे तू आधी हे तर बघशील ना सर्किट कंप्लीट होईल की नाही. फार एक्साइटमेंट मध्ये आला, जवळ येऊ देणार नाही, दूर जाऊ देणार नाही. अरे आधी हे तर बघ की स्मॉल कट आहे इथे, इथे स्मॉल कट आहे बेटा, तर करंट जाणार नाही सर्किट मधून. याचा अर्थ हा जो मॅग्नेट आहे तो आधी जसा पडतोय तसाच पडत राहील. याचा आन्सर काय येणार आहे सर? याचा जी. अरे आली का मजा? मजा आली का? हा प्रश्नाला तुम्ही डोकं लावू शकता, कारण हा प्रश्न आहे कॉन्सेप्च्युअल. कारण इथे कुठल्याही प्रकारचं असं नाहीये की सर्किट कंप्लीट वगैरे होत नाहीये. आता प्रॉपर मेटॅलिक रिंग आहे आणि आता करंट फ्लो होऊ शकतो. आता बघू, याची पीएचडी करू आपण. बघू मॅग्नेटचं ऍक्सेलरेशन कमी असतं, जास्त असतं, काय असतं. सगळ्यात पहिले बेटा, सगळ्यात पहिले माझ्याकडे
हा बार मॅग्नेट आहे जो की खाली येतोय. सर जर खाली आलं, सर जर खाली आला तर हा जवळ येऊ देत नाही, जवळ येऊ देत नाही म्हणजे हा असा होईल बेटा, नॉर्थ आणि साऊथ. झाला का नॉर्थ साऊथ? येस सर, कारण रिपल्शन व्हायला पाहिजे, जवळ नाही येऊ देत तर रिपल्शन व्हायला पाहिजे. करंट कसा येईल सर? करंट असायला पाहिजे, करंटची दिशा ही पाहिजे. कारण मॅग्नेटिक फील्ड कशी पाहिजे? अरे याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड कशी पाहिजे? वरती. अरे हो की नाही? वरती. हो सर. जर बेटा जर अशाच पद्धतीने हा जेव्हा खाली पडत असेल, नीट लक्ष द्या, कसा असेल सर? हा असा बेटा लूप, किंवा असा लूप पकड. आणि आता आपलं मॅग्नेट कसं आहे? मॅग्नेट नीट लक्ष द्या, मॅग्नेटचा हा नॉर्थ होता, हा साऊथ होता. खाली जाताना इकडे साऊथ येईल, खाली जाताना असा साऊथ येईल, बरोबर आहे? हा साऊथ आणि हा नॉर्थ त्याला अट्रॅक्ट करेल. दूर जाऊ देईल का? नाही जाऊ देणार. मग दूर जर जाऊ देत नसेल बेटा, दूर जाऊ देत नसेल तर आता कसं होणार सर? तर आता व्हायला पाहिजे इकडे नॉर्थ इकडे साऊथ, कारण अट्रॅक्शन पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड कशी पाहिजे सर? मॅग्नेटिक फील्ड पाहिजे साऊथ ते नॉर्थ, साऊथ ते नॉर्थ, साऊथ ते नॉर्थ, साऊथ ते नॉर्थ, म्हणजे खाली अशी खाली पाहिजे. म्हणजे करंट कसा पाहिजे? करंट पाहिजे सर असा. इथपर्यंत क्लिअर आहे सर? क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाही, सोपं आहे सर. आता बेटा तुला कोणी विचारलं की वरून करंट कसा दिसतोय? इथे इथे वरून करंट कसा दिसतोय? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? सर वरून करंट दिसायला लागले सर अँटी क्लॉकवाईज. अरे दिसतोय की नाही अँटी क्लॉकवाईज? हो सर. बरं ते जाऊ दे. मला सांग बेटा, या दोघांमध्ये रिपल्शन होतं तर याच्यावर एक मॅग्नेटिक फोर्स वरती लागेल की नाही? अरे याच्यावर मॅग्नेटिक फोर्स वरती लागेल की नाही? हो ना, मॅग्नेटिक फोर्स वरती लागेल. आणि एक सर ग्रॅव्हिटेशनल फोर्स याचा खाली लागेल. म्हणजे जो नेट फोर्स आहे सर, तो कमी असेल. कोणापेक्षा कमी असेल? ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा. का बरं सर? कारण ग्रॅव्हिटेशन मधून काहीतरी मायनस करताय तुम्ही. अरे ग्रॅव्हिटेशन मधून काहीतरी मायनस करतायत, म्हणजे एफ जी मायनस एफ एम मॅग्नेटिक फोर्स आहे बेटा, रिपल्शन करताय. जर असं असेल तर याचं ऍक्सेलरेशन काय पाहिजे सर? ऍक्सेलरेशन हे जी पेक्षा कमी पाहिजे. कोणीतरी तुला स्लो डाऊन केलं सर. इथे काय? इथे हा याचं चाललं होतं बेटा. इथे काय येईल सर? इथे तुम्ही बघायला गेलं तर इकडे येणारे मॅग्नेटिक फोर्स, इकडे काय येईल सर? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नेट फोर्स तर खालीच पाहिजे, कारण तो खाली चाललाय तसंही ऍक्सेलरेट करत असेल अजूनही, तो विषय नाही. पण ऍक्सेलरेशन जी पेक्षा जास्त आहे का कमी आहे ते विचारले फक्त. तर इथे पण बेटा जो नेट फोर्स आहे तो किती असेल सर? तो असेल सर एफ जी मायनस एफ एम. ठीक आहे ना, एफ जी मायनस एफ एम असेल, कारण खाली चाललाय तो एनिवे. तर पण हा जो नेट फोर्स आहे ना सर, हा कमी असायला पाहिजे एफ जी पेक्षा. याचा अर्थ इथे पण ऍक्सेलरेशन इज लेस दॅन जी. परत याला कोणीतरी पकडायचा प्रयत्न केलाय, स्लो डाऊन करायचा प्रयत्न केलाय. तर काही क्लिअर आहे याच्यामध्ये? आता इथे हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी पण एक गोष्ट आहे बेटा. मी मगाशी सांगितलं होतं ना की लेन्झेस लॉ इज बेस्ड ऑन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कसं काय? मला सांगा, मॅग्नेट स्लो डाऊन झालं का? मॅग्नेट डिॲक्सेलरेट झालं, किंवा मी म्हणतो मॅग्नेटची कायनेटिक एनर्जी कमी झाली. कायनेटिक एनर्जी जेवढी राहायला पाहिजे होती तेवढी कमी झाली. ही कायनेटिक एनर्जी कशात गेली? ही कायनेटिक एनर्जी कशात गेली सर? ही कायनेटिक एनर्जी गेली बेटा कशात गेली सर? लॉस्ट इन फॉर्म ऑफ हीट इन लूप. इन लूप. हा जो करंट फ्लो होतोय ना, करंट फ्लो होतोय म्हणजे हीट प्रोड्यूस होत असणार याच्यात. तर ही हीट एनर्जी कुठून आली? माझ्या खिशातून तर नाही दिली मी हीट एनर्जी. ही आली बेटा, ही जी मॅग्नेटची कायनेटिक एनर्जी कमी झाली ना सर, त्याच्यामुळे आली हीट. आलं लक्षात? सर लेन्झेस लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी कसं काय? जर बेटा करंटची दिशा जर अशी नसून अशी असती, मला म्हणायचंय जर करंट अशा दिशेला असता, अशा दिशेला, तर काय झालं असतं सर? तर हे उलट झालं असतं. उलट म्हणजे इथे साऊथ आला असता, इथे नॉर्थ आला असता. म्हणजे या मॅग्नेटने एकमेकांना काय केलं असतं? अट्रॅक्ट केलं असतं, आणि मग कायनेटिक एनर्जी वाढली असती. म्हणजे फुकट कायनेटिक एनर्जी वाढायला लागली. फुकट कायनेटिक एनर्जी वाढते विदाउट डुईंग एनी वर्क. याचा अर्थ व्हायोलेशन ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. अरे कळतंय का? फुकट कायनेटिक एनर्जी जर वाढली बेटा, असं फुकट काही न करता जर वाढायला लागली एनर्जी, मग काहीच करायची गरज नाही आपल्याला. अरे तुला कळतंय की नाही? याचा अर्थ लेन्झेसनी सांगितलं की करंट, बघा एवढं तर कळालं की कायनेटिक एनर्जी कमी होते, तर करंट यायला पाहिजे, कारण इथे हीट मध्ये एनर्जी जाते. ही एनर्जी कुठे गेली? इथे गेली हीट मध्ये. इथे दिसला पण त्यांना करंट. करंटची दिशा कशी? दोन ऑप्शन होते माझ्याकडे, दोन ऑप्शन. एक तर अशी किंवा उलटी. तर उलटी का नको सर? उलटी असेल तर सगळं बेटा व्हायोलेशन ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी होऊन जाईल. आलं का लक्षात? येस सर. चला हे प्रश्न पटपट करून टाका. आता काही जास्त लोड घेऊ नका. सांगा
काय विचारलं? इन अ डायग्राम शोन इफ अ बार मॅग्नेट इज मूव्ड अलॉंग द कॉमन ऍक्सिस ऑफ अ टू सिंगल टर्न कॉइल्स ए अँड बी द डायरेक्शन ऑफ एरो. काय विचारले? करंट कसं इंड्यूस होत आहेत. हे सोपं आहे, ठीक आहे ना. बघा, हे मॅग्नेट आहे, हे मॅग्नेट आहे सर. हे आता तू तेच लॉजिक लाव. हे मॅग्नेट याच्यापासून दूर चाललंय, तर दूर जाऊ देईल काय त्याला? नाही, दूर नाही जाऊ देणार. दूर नाही जाऊ देणार म्हणजे असं यायला पाहिजे. दूर नाही जाऊ देणार म्हणजे अट्रॅक्ट करेल. आणि सर हे याच्या जवळ येते, तर जवळ येऊ देईल का? नाही, म्हणजे रिपेल करेल. रिपेल म्हणजे इथे साऊथ पाहिजे, इथे नॉर्थ पाहिजे. झाला, प्रश्न संपला. अरे संपलाय का प्रश्न? संपलाय. बघा नीट लक्ष द्या. साऊथ नॉर्थ आहे, साऊथ नॉर्थ आहे, याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड अशी आली. मॅग्नेटिक फील्ड अशी कशी येईल बरं सर? मॅग्नेटिक फील्ड अशी या दिशेला करंट असेल बेटा, बरोबर, असा करंट असेल. आणि सर इथे सांगा, इथे हा रिपल्शन होतोय. रिपल्शन आणि मॅग्नेटिक फील्ड कशी आहे सर? अशी मॅग्नेटिक फील्ड. जर अशी मॅग्नेटिक फील्ड आहे सर, अशी मॅग्नेटिक फील्ड आहे, तर करंट कसा पाहिजे? तर करंट असा पाहिजे. याचा अर्थ करंट जे आहे ना अपोजिट डायरेक्शन मध्ये, हे बरोबर आहे. किती वेळ लागतो बरं प्रश्न सॉल्व्ह करायला? थोडं पॉज कर, रिवाइंड कर जर तुला कळालं नाही तर. हा प्रश्न बघा बरं, परत कॉइलचा प्रश्न आहे बघा. 3 आयडेंटिकल कॉइल्स, ह्या 3 कॉइल आहेत बेटा, आणि 3 कॉइल पैकी बी आणि सी कॉइल काय सांगितलंय त्यांनी फिक्स्ड सांगितलंय. ह्या दोन्ही कॉइल काय सर? फिक्स्ड आहेत. आणि आता त्यांनी काय केलंय ना, त्यांनी बघा काय केलंय, ए ला कुठे मूव्ह करवलं सर? या डिरेक्शनला मूव्ह करवलं. युनिफॉर्म मोशन है ना, युनिफॉर्म स्पीडनी. तर त्यांनी विचारलंय की बी मध्ये काही इंड्यूस करंट असेल का? बघा एक गोष्ट लक्षात घ्या. सगळ्यात पहिले तर ही कॉइल फिक्स आहे ना बेटा. ही कॉइल जर फिक्स असेल ना सर, तर या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं इंडक्शन होणार नाही. नो इंडक्शन. का सर? कारण काय, कशाला रे? हा करंट चेंज करत नाही, हा याला त्रास देत नाही, हा याला त्रास देत नाही. जो काही फ्लक्स आहे तो कॉन्स्टंट आहे. या दोघांमध्ये होईल का? हा या दोघांमध्ये होईल. कसं होईल सर? सांगतो. सगळ्यात पहिले बघा, हे असा करंट आहे. असा करंटचा अर्थ कळतो का तुम्हाला? मॅग्नेटिक फील्ड कशी असेल याची? अशी असेल या डायरेक्शनला. तर ही झाली सर मॅग्नेटिक फील्ड. याचा अर्थ बेटा हा काय असेल सर? हा साऊथ पोल असेल, हा नॉर्थ पोल असेल. तर हे जवळ चाललंय तर जवळ येऊ देणार नाही, म्हणजे असं येईल. इथे यायला पाहिजे साऊथ आणि इथे यायला पाहिजे नॉर्थ. सर साऊथ नॉर्थ आलं. याचा अर्थ काय झालं? हा करंट कसा पाहिजे बघा? करंट असा पाहिजे. करंट सर असा इंड्यूस होईल या डायरेक्शनला. सो दॅट मॅग्नेटिक फील्ड कशी सर? मॅग्नेटिक फील्ड या दिशेला इंड्यूस झाली पाहिजे. ही बी आहे बेटा इंड्यूस्ड. याचा अर्थ जी काही याची डायरेक्शन असेल ना, ए ची डायरेक्शन, तर बीचा जो करंट आहे ना तो ऑपोजिट टू डायरेक्शन ऑफ ए, टू डायरेक्शन ऑफ ए. काही डाऊट आहे का? नो डाऊट सर. ओके, याच्यावर काही फरक पडणार नाही. का नाही फरक पडणार सर? यासाठी फरक पडणार नाही कारण हे दोन्ही काय सर? फिक्स्ड आहे. तर याच्यामुळे याच्यावर फरक पडणार नाही. आलं लक्षात? ओके सर. हा, आता एखाद्याच्या डोक्यात असं येऊ शकतं, सर ही कॉईल आहे ना सर, ही कॉईल आता इथे मूव्ह करेल सर, मग याच्यामधला करंट बदलेल, मग इथून याच्यामधला करंट बदलेल. एवढं एक्स्ट्रा डोकं लावायचं नाही बेटा, कारण डिस्टन्स पण आपल्याला गिवन नाहीये, आपल्याला नाही माहिती. आणि जरी असं वाटलं तुला तरी पण आन्सर हेच येईल. काय येईल सर? कारण की जर तू बघायला गेला ना तर या दोघांचा डिस्टन्स खूप जास्त आहे याच्यापेक्षा. हा डिस्टन्स कमी आहे आणि हा डिस्टन्स जास्त आहे. म्हणून याच्या आणि याच्या मॅग्नेटिक फील्डचा जो संबंध आहे आणि त्याच्यानंतर परत या दोघांचा संबंध आहे, याच्यामुळे हे चेंज होईल आणि याच्यामुळे हे चेंज होईल, तो इफेक्ट नेग्लेक्ट करून टाकतो. का सर? कारण डिस्टन्स जास्त, मॅग्नेटिक फील्ड तेवढी चेंज होणार नाही, पण इथे जास्त मोठा चेंज आहे. म्हणून या दोघांचा डायरेक्ट संबंध. सो नेट जो आहे ना, नेट करंट असंच येणार आहे. आलं का लक्षात? नो एक्स्ट्रा डोकं बेटा. चला इकडे बघा. काय सर? अ सिलेंड्रिकल बार मॅग्नेट इज केप्ट अलॉंग द ऍक्सिस ऑफ सर्क्युलर कॉईल. ते एक सर्क्युलर कॉईल घेऊन टाकू आपण, आणि एक सर्क्युलर कॉईलच्या ऍक्सिसच्या अलॉंग एक सिलेंड्रिकल बार मॅग्नेट आहे. असं काहीतरी एक सिलेंड्रिकल बार मॅग्नेट आहे. ठीक आहे सर. ओके, हा साऊथ घ्या, नॉर्थ घ्या, काही फरक पडत नाही. काय म्हटलंय? द मॅग्नेट इज रोटेटेड अबाउट इट्स ऍक्सिस. इट्स ऍक्सिसचा अर्थ कळतो का तुला? मॅग्नेटची ऍक्सिस कुठली आहे? मॅग्नेटची ऍक्सिस असेल ही, बघा मी ड्रॉ करतो, ही असेल मॅग्नेटची ऍक्सिस, बरोबर आहे. आता या ऍक्सिसच्या अबाउट जर याला रोटेट केलं, याला जर सर मी रोटेट केलं, तर तू फक्त मला एवढं सांग की मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आज पण हीच राहणार आहे ना रे? अरे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन थोडी बदलली. तू असं आहे बेटा, हे स्क्रू ड्रायव्हर सारखं फिरव, याला स्क्रू ड्रायव्हर सारखं फिरव. मॅग्नेटिक फील्ड बदलली का? नाही. ना की नॉर्थ बदलला, ना की साऊथ पोल बदलला. अरे बदलली का? नाही बदलली. याचा अर्थ सर बी आणि जो एरिया वेक्टर आधी पण होता, एरिया वेक्टर या लूपचा कसा येणार आहे? बाहेर येणार आहे. म्हणजे थिटा काय सर? थिटा आहे बेटा फिक्स्ड.
थिटा फिक्स्ड आहे, बी ए सगळे म्हणजे फाय काय येईल सर, फाय कॉन्स्टंट आहे. फाय काय सर, कॉन्स्टंट आहे. जर फाय कॉन्स्टंट आहे तर ईएमएफ इंड्यूस होईल का, तर होणार नाही. नो करंट विल बी इंड्यूस्ड इन द कॉइल. आलं का लक्षात? करंट कधी इंड्यूस झाला असता माहिती का? करंट तेव्हा इंड्यूस झाला असता जेव्हा या ऍक्सिसच्या अबाउट मॅग्नेटला फिरवलं असतं. पण कसं सर, हे बघा असं फिरवलं असतं. कारण आता मॅग्नेटिक फील्ड बदलली बघ. आता मॅग्नेटिक फील्ड कशी, जर हा साऊथ अँड नॉर्थ आहे ना, ही मॅग्नेटिक फील्ड आहे, ही मॅग्नेटिक फील्ड आहे ना, हा एरिया आहे, हा अँगल बदलला. आता हे जेव्हा असेल बेटा, तर हा साऊथ हा नॉर्थ अशी मॅग्नेटिक फील्ड झाली तुझ्याकडे, आणि एरिया असा आहे, म्हणजे हा 90 डिग्रीचा अँगल आहे. परत अँगल बदलला, अँगल बदलला. हे आपण वापरू अल्टरनेटिंग करंट एसी जनरेटर. हे मी तुम्हाला नंतर शिकवेल या चॅप्टरमध्ये, नंतर 5-6 लेक्चर राहील हे. आलं का लक्षात? पण सध्या तरी बदलणार आहे का, नाही बदलणार. आलं लक्षात? ओके. हा प्रश्न बघा काय म्हणताय सर, फिगर शोज अ प्लेनर लूप ऑफ डिफरंट शेप्स मूविंग आउट ऑफ इन ऑर रिजन. ठीक आहे. आणि विचारलंय बेटा, काय सांगितलंय आपल्याला, करंटची डायरेक्शन सांगितलं लेन्स लॉ नुसार. गेम आहे बेटा, सोपा गेम आहे, नीट लक्ष दे. मला सांग, हा बाहेरून आतमध्ये येतोय, म्हणजे एरिया वाढतोय. या केसमध्ये एरिया वाढतोय म्हणजे सर फ्लक्स वाढतोय. फ्लक्स काय करेल मग, हा कमी करेल. कमी म्हणजे सर करंट असायला पाहिजे. अरे आतमधला फ्लक्स कमी करेल ना रे. बघ हा असा येतोय ना, ही मॅग्नेटिक फील्ड आहे बेटा. आधी एवढा एरिया येईल, मग सर एवढा एरिया येईल, याचा अर्थ एरिया वाढायला लागलाय, म्हणजे फ्लक्स काय सर वाढायला लागलाय. फ्लक्स वाढायला लागला तर फ्लक्स कमी करायचं काम करेल, म्हणजे करंट असा आला पाहिजे. ओके सर, येस सर. हा बाहेर चाललाय बेटा, हा बाहेर चाललाय म्हणजे काय, एरिया कमी होतोय. कुठला एरिया कमी होतोय, जो फील्डच्या आतमधला आहे. एरिया कमी होतोय कारण हा बाहेर चाललाय. एरिया कमी होतोय म्हणजे फ्लक्स कमी होतोय. मग फ्लक्स वाढवायचं काम करा सर. फ्लक्स वाढवायचं काम कसं करेल, फ्लक्स वाढवायचं काम करंटाचं, आतमधला फ्लक्स वाढवायचा मला. ओके सर. इथे बघा, इथे एरिया सांग मला, इथे एरिया वाढायला लागला का एरिया कमी व्हायला लागला. सर इथे ना हा बाहेर चालला म्हणजे सर एरिया जो आहे तो कमी व्हायला लागलाय, म्हणजे फ्लक्स कमी होतोय. फ्लक्स जर कमी होत असेल बेटा, तर फ्लक्स वाढवायचा. कसा वाढवायचा सर, असा करंट यायला पाहिजे की नाही. येस सर. इथे बघा, इथे हा एरिया, हा बघा, हा थोडासा तरी बाहेर आहे ना, म्हणजे याचा एरिया काय आतमध्ये चाललाय म्हणजे वाढतोय. आतमध्ये चाललाय म्हणजे काय सर, वाढतोय. म्हणजे इथे एरिया वाढतोय, म्हणजे इथे फ्लक्स वाढतोय. मग मला फ्लक्स कमी करायचा आहे. फ्लक्स कमी कसा करेल मी, फ्लक्स कमी करायचा असेल सर तर करंट असा लागेल तुम्हाला. अरे हो की नाही, हो सर. जर असं असेल तर काय होईल बरं, एक हायपोथेटिकल सिच्युएशन देतो तुम्हाला. ठीक आहे ना. इकडे सगळीकडे अशी लूप आहे बेटा, इकडे सगळीकडे मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे. आणि हा लूप आहे, आता हा सर्क्युलर लूप आहे, आणि हा असा चाललाय वरती. ठीक आहे ना, हा वरती चाललाय. तर आता मला सांगा फ्लक्स काय होईल, फ्लक्स म्हणजे करंट इंड्यूस होईल का, या केसमध्ये. अरे करंट इंड्यूस होईल का सर, करंट इंड्यूस होणार नाही का सर, फाय कॉन्स्टंट येते. फाय का बरं कॉन्स्टंट आहे सर, जोपर्यंत आहे याच्या आतमध्ये तोपर्यंत फाय कॉन्स्टंट आहे. का बरं सर, कारण एरिया कॉन्स्टंट आहे. एरिया काय आहे, कॉन्स्टंट आहे. अरे पूर्ण एरिया येणार आहे याच्या आतमध्ये, थोडा पुढे जा, पूर्ण एरिया आला, थोडा पुढे जा, पूर्ण एरिया आला. येस ऑर नो, येस सर. आलं लक्षात. तर मग इथे बेटा करंट किती होईल, 0. हा पण एक चांगले असे पण प्रश्न येतात बघा, नीट लक्ष द्या. काय विचारले, इफ बी इज इन्क्रीजिंग विथ टाइम, मॅग्नेटिक फील्ड वाढते. एक छोटा लूप आहे, एक मोठा लूप आहे. छोटा लूप मोठा लूप मध्ये वायरनी कनेक्ट केले आपण त्याला. जर त्यांनी म्हटलं बी वाढतोय बेटा टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये, फाइंड डायरेक्शन ऑफ करंट इन वायर ए बी, यामध्ये करंट फाइंड करायचं आपल्याला. आलं लक्षात. ओके सर. सगळ्यात पहिले मला सांगा की जर बी वाढतोय सर तर इथे फ्लक्स वाढेल, बाहेरचा फ्लक्स वाढेल, म्हणजे हा करंट कसा येईल सर, असा करंट येईल. आतमधला फ्लक्स वाढवायचा प्रयत्न करेल ना तो, बाहेरचा कमी करायचा प्रयत्न करेल, म्हणजे करंट असायला पाहिजे. इथे बेटा फाय आउटसाइड जो आहे ना तो वाढतोय, म्हणजे आपल्याला काय करायचा आहे, तो कमी करायचा आहे ना. कोण कमी करणार सर, इंड्यूस्ड करंट. ठीक सर. इथे पण तेच होईल, इथे पण वाढतोय तर मी कमी करायचा प्रयत्न करेल. कमी कसं करू सर, असा करंट. आता विषय असा आहे की ए टू बी मध्ये करंट फ्लो होईल का, तर मी म्हणतो नाही होणार. का नाही होणार, कारण बेटा याच्यामध्ये काय होतं ना, याच्यामध्ये जर आता मला सांग, याच्यामधून जर आपण करंट फ्लो करवतोय तर कुठे ना कुठे इथे ईएमएफ इंड्यूस झाला असेल. ईएमएफ इंड्यूस होईल की नाही, अरे ईएमएफ इंड्यूस व्हायला पाहिजे, त्याशिवाय करंट कसा येणार आहे.
ईएमएफ म्हणजे एक बॅटरी आहे बघा. आता हा करंट असा चाललाय ना, म्हणजे असा असा असेल बेटा करंट, अशी बॅटरी असेल याच्याकडे, असेल की नाही, आणि अशी बॅटरी असेल की नाही या सर्किटमध्ये. हो सर. म्हणजे मला म्हणायचं आहे की ही बॅटरी आहे ना, हा करंटची दिशा बेटा, असा करंट फ्लो होईल. तर बॅटरीचा एक नियम असतो, जेवढा करंट आला ना, जेवढा करंट गेला तेवढाच करंट परत रिटर्न यायला पाहिजे. म्हणजे हा जर करंट I1 आहे, जाणारा करंट I1 आहे, तर येणारा करंट किती पाहिजे सर? I1 पाहिजे. त्याच पद्धतीने इथे असा करंट चाललाय ना, म्हणजे इथे मी अशी बॅटरी पकडू शकतो. कशी सर? हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे. जर बेटा मी याला I2 पकडलं तर I2 करंट असा जाईल ना, तर हा डिवाइड नाही होणार, हा परत येऊन असाच इथे येणार I2. हे असं झालं बघा, एक सर्किट आहे. असं कसं सर्किट आहे? ही अशी बॅटरी आहे सर, आता क्लिअर होईल बघ तुला. हा घे. आता याला R1 म्हण, याला R2 म्हण. ठीक आहे. ही मधली वायर आहे बेटा, याला E1 म्हण, याला E2 म्हण. तर E2 जेवढा करंट देईल, यांनी I2 करंट दिला, हा I2 आला, हा I2 परत आला याच्याकडे. ठीक आहे. हा E1 जेवढा करंट देईल बेटा, E1 नी करंट दिला I1, हा परत I1 इथे रिटर्न आला, परत I1 ला इथे रिटर्न यावं लागेल. इथे करंट किती आहे सर? तर इथे करंट 0 आहे. आलं का लक्षात सर? येस सर. ओके. येस. इथे सर, इथे पण तीच केस आहे बेटा, इथे पण तेच होणार. इथे काय सांगितलं? बी डिक्रीजेस. बी जर डिक्रीज झाला, बी डिक्रीज झाला म्हणजे काय होतो? फाय जो आहे इनसाइड वाला, तो काय होतोय सर? तो कमी होतोय. इनसाइड वाला फाय कमी होतोय. इनसाइड वाला जर फाय कमी होत असेल तर वाढवायचा प्रयत्न करेल, वाढवायचा प्रयत्न करेल सर. कोण? इंड्युस्ड. मग वाढवून टाक, वाढवून टाक. वाढवायचा कसा प्रयत्न करेल सर? असा करंट यायला पाहिजे, इथे पण असा यायला पाहिजे. इथे करंट किती होणार आहे सर? इथे करंट 0 येणार. याच्यामध्ये काही करंट फ्लो होईल का सर? नाही फ्लो होणार. का बरं फ्लो नाही होणार? सेम लॉजिक, सेम लॉजिक येईल बेटा, दुसरं कुठलंही लॉजिक नाही है ना. इथे कुठल्याही प्रकारचा करंट नाही, कारण परत तेच आहे. इथे एक बॅटरी लागून जाईल, इथे एक बॅटरी लागून जाईल. जेवढा बॅटरी करंट देणार तेवढा आपल्याला मिळणार है ना. ओके सर. हा बघा, हा प्रश्न वेगळा आहे आता. का बरं वेगळा आहे सर? यासाठी वेगळा आहे कारण की इथे असं एक पर्टिक्युलर सर्किट नाहीये, इथे कुठल्याच प्रकारचं सर्किट नाहीये. हा असा नाहीये बेटा, बघ तू थोडं नीट लक्ष दे. हे असं नाहीये, असं नाहीये सर. मग कसं आहे सर? हे मधलं जे कनेक्शन आहे ना, हे मधलं कनेक्शन असं आहे, म्हणजे क्लोज लूप कंप्लीट झालेला नाहीये, त्या वायर एकमेकाला कनेक्टेड नाहीये. सर्किट मगाशी कसं होतं? सर्कल कंप्लीट झाला होता, इथे कंप्लीट आहे का? नाहीये. बघा ही वायर उचलली मधून. मग आता इथे काय होतंय बघा, सगळ्यात पहिले सर इथं मॅग्नेटिक फील्ड वाढते. मॅग्नेटिक फील्ड वाढते. कुठली वाढते सर? इनसाइड वाली. मग याचा अर्थ मला मॅग्नेटिक फील्ड काय करायची बेटा? कमी करायची. कोण करणार कमी? इंड्यूस करंट. मग कशी कमी करणार मी? कशी कमी करणार? माझ्याकडे दोन स्कीम आहे. एक मी म्हणतो करंट असा जाऊ दे. अच्छा सर, आता मला सांग, मला इनसाइड वाली काय म्हणतात, इंड्यूस करंटला मॅग्नेटिक फील्ड कमी करायची, म्हणजे बाहेरची वाढली पाहिजे. बाहेरची वाढली पाहिजे म्हणजे एक तर मी असं करू शकतो. कसं सर? असा करंट गेला, ठीक आहे ना, असा करंट आला, असा गेला, असा यायला पाहिजे बेटा करंट. बरोबर आहे. नीट लक्ष दे. असा करंट जाईल, असा असा करून. या करंटमध्ये एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे सर? या छोट्याशा लूपमुळे मॅग्नेटिक फील्ड कशी? बघ मॅग्नेटिक फील्ड कशी सर? बाहेर आहे. मॅग्नेटिक फील्ड बाहेर, छोट्याशा लूपमध्ये बेटा मॅग्नेटिक फील्ड बाहेर आहे या लूपमुळे. याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड कशी येते सर? याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड येते आतमध्ये. दिसते का तुला? लावून बघशील तर मॅग्नेटिक फील्ड कशी येते? आतमध्ये येते सर. येते का आतमध्ये? आता छोटावाला काय म्हणतात त्याला, ट्राय करतोय मॅग्नेटिक फील्ड बाहेरची वाढवायची, आणि मोठावाला ट्राय करतोय मॅग्नेटिक फील्ड बाहेरची कमी करायची, कारण तो आतमधली वाढवतोय. तो कोण जिंकणार आहे? मोठा जिंकणार का छोटा जिंकणार? सर मोठा जिंकणार. याचा अर्थ आपलं पर्पज काय होतं? आपलं पर्पज होतं आतमधली मॅग्नेटिक फील्ड कमी करायची, पण हात वाढवून बसतोय. याचा अर्थ आन्सर हे नाही आहे. मग आन्सर काय सर? आन्सर आहे सर, आन्सर आहे कसं यायला पाहिजे बेटा? जसा मोठा म्हणेल तसं, है ना. अशा प्रश्नांमध्ये तू लक्षात ठेव, बिग बी डॉमिनेट्स. बिग बी डॉमिनेट्स. जो पण एरिया मोठा असेल ना, तो डॉमिनेट करतो अशा वेळेस. कारण आता याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड कशी सर? याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड बाहेर येईल सर, है ना. याच्यामुळे आतमध्ये येऊ दे, काही फरक पडत नाही. हा छोटा आहे, याच्यामधून हा मायनस केला बेटा, तर ओव्हरऑल आपली मॅग्नेटिक फील्ड बाहेरची वाढतीये, म्हणजे आतमधली कमी होते. आली का लक्षात? तर मग आता करंट कसं चाललंय बघा बरं. B2A D2C. B2A चाललाय का करंट? B2A आणि D2C. हां बरोबर आहे.
B2A आणि D2C. अशा प्रकारे आपण लेन्झेस लॉ आणि मॅग्नेटिक फ्लक्सचे कन्सेप्ट प्लस क्वेश्चन्स कव्हर केलेले आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार फॅरेडेचा लॉ. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचार. ऑल द बेस्ट.